नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अरुण पवार. आपण आज या लेक्चरमध्ये व्होल्टेज कंट्रोल हा जो पॉवर सिस्टीममधील एक महत्त्वाचा टॉपिक आहे, तो व्होल्टेज कंट्रोल आपण टॉपिक या लेक्चरमध्ये काय करणार आहोत, डिस्कशन करणार आहोत. जनरली जे व्होल्टेज असतं त्या व्होल्टेजचं जे फ्लक्च्युएशन असायला पाहिजे किंवा जे व्हेरिएशन असायला पाहिजे त्याला आपण परमिसिबल व्हेरिएशन असं म्हणतो. ते जनरली किती असायला पाहिजे हो, 5% एवढं व्हेरिएशन ते असायला पाहिजे. पण 5% कोणाच्या, जे आपलं रेटेड व्होल्टेज असतं त्या रेटेड व्होल्टेजच्या फक्त 5% त्यानं आपलं व्होल्टेजनं व्हॅरी केलं पाहिजे. पण जर ते व्होल्टेज 5% पेक्षा जादा व्हेरिएशन करत असेल, म्हणजे त्या व्होल्टेजमध्ये 5% पेक्षा जर जादा फ्लक्च्युएशन येत असतील, तर जे आपले त्याला डिव्हाइस कनेक्ट केलेले असतात, जे उपकरणं जे त्याला कनेक्ट केलेले असतात त्या उपकरणाला डॅमेज होण्याचे चान्सेस असतात. त्याचबरोबर ते उपकरण आपली प्रॉपरली वर्क करू शकत नाहीत. मग हे व्होल्टेज कंट्रोल करणं या ठिकाणी आपल्याला त्यावेळेस काय असतं, गरजेचं असतं. मग व्होल्टेज कंट्रोल म्हणजेच काय हो, जे व्होल्टेजमध्ये फ्लक्च्युएशन होणं आहे, जे फ्लक्च्युएशन होत आहे, म्हणजे आपण सेंडिंग एंडला जे व्होल्टेज देणार आहे ते रिसिव्हिंग एंडला जाईपर्यंत, म्हणजे लोड एंडला जाईपर्यंत जे फ्लक्च्युएशन त्याच्यामध्ये ऑकर होणार आहे ते फ्लक्च्युएशन आपल्याला काय करायचं आहे, मिनिमम ठेवायचं आहे किंवा रिड्यूस करायचं आहे. मग ते मिनिमम किती असेल त्याची व्हॅल्यू, मिनिमम आपल्याला किंवा जे फ्लक्च्युएशन आहे ते परमिसिबल लिमिट किती आहे आपल्याला, 5% आहे. 5%च्या वर गेलं तर ते आपल्यासाठी काय हो, धोकादायक असतं. ठीक आहे. मग व्होल्टेज कंट्रोल पाहत असताना आपल्याला जे व्होल्टेजचं जे आपलं उपकरण आहेत, ते डिव्हाइस आहेत, त्या डिव्हाइसचा परफॉर्मन्स आपल्याला कशा पद्धतीने पाहता येईल. म्हणजे या ठिकाणी बघा, परफॉर्मन्स ऑफ लोड इक्विपमेंट इज सॅटिस्फॅक्टरी इफ इट इज सप्लाइड विथ क्वालिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी. म्हणजे जी इलेक्ट्रिसिटी आहे ती इलेक्ट्रिसिटी जर आपण क्वालिटीचीच, म्हणजे तिचा जो सप्लाय आहे तो सप्लाय आपण प्रॉपर ठेवला तरच त्या डिव्हाइसचा जो परफॉर्मन्स असणार आहे तो परफॉर्मन्स कसा असणार आहे हो, बेटर असणार आहे. इट मीन्स दॅट द रिक्वायर्ड रिअल पॉवर इज डिलिव्हर्ड विथ द टर्मिनल व्होल्टेज इज विथिन द रेग्युलेशन लेवल. म्हणजे जे व्होल्टेज आपण डिफाईन करणार, सप्लाय करणार आहे, ते जे व्होल्टेज देणार आहे ते व्होल्टेज कसं असायला पाहिजे, विथिन द रेग्युलेशन लेवल. म्हणजे त्याचं जे फ्लक्च्युएशन असायला पाहिजे ते रेग्युलेशन मध्ये असायला पाहिजे. द सिस्टीम शुड नॉट एक्सपिरियन्स आयदर ओव्हर व्होल्टेज और अंडर व्होल्टेज. म्हणजे सिस्टीम मध्ये आपल्याला ओव्हर व्होल्टेज पण झालं नाही पाहिजे, म्हणजे व्होल्टेजची मॅग्निट्यूड आपल्याला वाढली पण नाही पाहिजे, त्याचबरोबर व्होल्टेजची मॅग्निट्यूड आपल्याला कमी पण नाही झाली पाहिजे. ठीक आहे. ड्यू टू ओव्हर व्होल्टेज, म्हणजे जे सिस्टीम मध्ये ओव्हर व्होल्टेज ऑकर होत असतं, त्या ओव्हर व्होल्टेजमुळे काय होतं, जे इन्सुलेशन असतंय त्या इन्सुलेशनचं काय होतं, ब्रेकडाऊन ऑकर होतं, इन्सुलेशन फेलोर ऑकर होणार आहे ड्यू टू ओव्हर व्होल्टेज. आणि जे अंडर व्होल्टेज असतं त्या अंडर व्होल्टेजमुळे काय होणार आहे, तो सिस्टीम मधील आपल्या लॉसेस काय होणार आहेत, लॉसेस या ठिकाणी सिस्टीम मध्ये वाढणार आहेत. आणि जर लॉसेस वाढले असतील तर सिस्टीमचा जो पॉवर फॅक्टर आहे तो पॉवर फॅक्टर काय होणार आहे, रिड्यूस होणार आहे. हे झालं अंडर व्होल्टेज, ओव्हर व्होल्टेज. त्याचबरोबर द परमिसिबल रेंज, आपण जो परमिसिबल व्होल्टेज ड्रॉप असतो तो 5% असतो. कोणाच्या 5%, जे रेटेड व्होल्टेज आहे त्या रेटेड व्होल्टेजच्या 5% हा परमिसिबल व्होल्टेज ड्रॉप असायला पाहिजे. आणि जर तो ड्रॉप 5%च्या वर एक्सीड झाला तर व्होल्टेज कंट्रोल त्या ठिकाणी आपल्याला काय असते, रिक्वायर्ड असते. म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला व्होल्टेज कंट्रोल करण्याची गरज असते. मग ओव्हर व्होल्टेज इन ट्रान्समिशन लाईन इज ड्यू टू, म्हणजे जे ओव्हर व्होल्टेज असतं ट्रान्समिशन लाईनचं, ओव्हर व्होल्टेज कोणामुळे असतं, जो लीडिंग पॉवर फॅक्टर असतो त्या लीडिंग पॉवर फॅक्टर मुळे काय होतं, ओव्हर व्होल्टेज त्या ठिकाणी ऑकर होतं. मग जर लीडिंग पॉवर फॅक्टर असेल तर त्या ठिकाणी काय ऑकर होतो, फॅरांटी इफेक्ट या ठिकाणी ऑकर होतो. त्याचबरोबर जो अंडर व्होल्टेज आपल्या सिस्टीम मध्ये ऑकर होतो तो अंडर व्होल्टेज सिस्टीम मध्ये आपल्या लॅगिंग पॉवर फॅक्टर मुळे ऑकर होतो. म्हणजे लॅगिंग जर पॉवर फॅक्टर असेल तर सेंडिंग एंडचं व्होल्टेज आणि रिसिव्हिंग एंडचं व्होल्टेज याच्यामध्ये डिफरन्स असतो. मग जनरली जे रिसिव्हिंग एंडचं व्होल्टेज असतं ते कसं असतं, सेंडिंग एंड पेक्षा कमी असतं इन केस ऑफ अंडर व्होल्टेज आणि लॅगिंग पॉवर फॅक्टर लोड मध्ये. मग आपल्याला याच्या व्होल्टेज कंट्रोलची गरज काय आहे, ती व्होल्टेज कंट्रोलची गरज काय आहे, ओव्हर व्होल्टेज असेल तर इन्सुलेशनचं ब्रेकडाऊन होतंय, इन्सुलेशन फेलोर ऑकर होतंय. अंडर व्होल्टेज असेल तर सिस्टीम मध्ये लॉसेस वाढतात, लॉसेस वाढले की सिस्टीमची इफिशियन्सी कमी होणार आहे. त्याचबरोबर सिस्टीमचा जो पॉवर फॅक्टर आहे तो पॉवर फॅक्टर सुद्धा काय होणार आहे, रिड्यूस
होणार आहे, म्हणून आपल्याला व्होल्टेज कंट्रोल करण्याची गरज आहे. मग जर व्होल्टेज कंट्रोल करायचं असेल तर त्या व्होल्टेज कंट्रोलसाठी आपण जनरली काय करतो, दोन मेथड यूज करतो. मग त्या दोन मेथडची नावं काय आहेत बघा. एक आहे पहिली व्होल्टेज कंट्रोलची मेथड आहे इंटरनल मेथड किंवा त्यालाच आपण एक्साइटेशन कंट्रोल असं म्हणतो. जी दुसरी मेथड आहे तिला आपण काय म्हणतो, एक्सटर्नल मेथड. ठीक आहे, इंटरनल मेथड आणि एक्सटर्नल मेथड. मग इंटरनल मेथडलाच आपण एक्साइटेशन कंट्रोल असंही म्हणतो. मग हे आपण आता वन बाय वन पाहूया. पहिली मेथड आहे व्होल्टेज कंट्रोलची, तिला आपण इंटरनल मेथड असं म्हणतो. ठीक आहे, मग या मेथड मध्ये काय करतो, जनरली जे आपले अल्टरनेटर असतात किंवा जे जनरेटर असतात त्या जनरेटर्सला जे एक्साइटेशन दिलेलं असतं ते एक्साइटेशन चेंज करून आपण काय करत असतो, व्होल्टेज कंट्रोल करत असतो. म्हणजे व्होल्टेजची लेवल त्या ठिकाणी काय करत असतो, कंट्रोल करत असतो. पण ज्या वेळेस आपण अल्टरनेटरचं जे एक्साइटेशन आहे ते एक्साइटेशन आपण कंट्रोल करत असतो त्यावेळेस त्या अल्टरनेटरला सपोज ट्रान्समिशन लाईन किंवा लोड किंवा ट्रान्समिशन लाईन कनेक्ट केलेला असतील, मग त्या ट्रान्समिशन लाईन किती असणार आहे, तो एक असेल, दोन असेल, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे लोड त्याला कनेक्ट केलेले असणार आहेत. मग जर आपण जनरेटरच म्हणजे ज्या ठिकाणाहून सप्लाय जाणार आहे त्या ठिकाणचं जर व्होल्टेज आपण कंट्रोल करत असेल, म्हणजेच जर आपण व्होल्टेज कंट्रोल पर्टिक्युलर जनरेटरचं केलं असेल तर आपल्याला ज्या लाईन त्याला कनेक्ट केलेल्या आहेत त्या सगळ्याच लाईनचं त्या ठिकाणी व्होल्टेज कंट्रोल त्या ठिकाणी होणार आहे. म्हणजे सपोज या ठिकाणी म्हणायचं काय बघा, आपण जर अल्टरनेटर सपोज या ठिकाणी मी हा अल्टरनेटर घेतोय, या अल्टरनेटरला आपण काय करतोय, ट्रान्सफॉर्मरच्या सहाय्याने हे जे जनरेटिंग व्होल्टेज केलेलं आहे ते जनरेटिंग व्होल्टेज आपण ट्रान्सफॉर्मरच्या सहाय्याने स्टेप अप करतोय आणि आपण हे काय करतोय नंतर लोड एंडला लाईनच्या सहाय्याने म्हणजे ट्रान्समिशन लाईनच्या सहाय्याने काय करतोय, हे जे आपण स्टेप अप केलेलं व्होल्टेज आहे ते स्टेप अप केलेलं व्होल्टेज आपण देतोय. सपोज ही लाईन 1 असेल, ही लाईन 2 असेल, ही लाईन 3 असेल. ठीक आहे, अशा पद्धतीनं जर आपण ह्या अल्टरनेटरचं जर एक्साइटेशन या ठिकाणी कंट्रोल करत असेल, जर एक्साइटेशन आपण कंट्रोल करत असेल तर बघा या ठिकाणी या ज्या तीन लाईन याला कनेक्ट केलेल्या आहेत या तिन्ही लाईनच्या व्होल्टेजची मॅग्निट्यूड या ठिकाणी काय होणार आहे, चेंज होणार आहे. म्हणजे सपोज ही लाईन नंबर 1 असेल, या लाईनला जर ओव्हर व्होल्टेज ऑकर होत असेल, ही जी लाईन आहे 2 नंबर, या 2 नंबरच्या लाईनला जर अंडर व्होल्टेज ऑकर होत असेल, सपोज या तिसऱ्या लाईनला पर अंडर व्होल्टेज या ठिकाणी ऑकर होत असेल, म्हणजे व्होल्टेजची लेवल या 2 लाईनला कमी असेल आणि या एका लाईनला जास्त असेल, म्हणजे जर आपण एक्साइटेशनच कंट्रोल केला असेल तर काय होतंय बघा, या तिन्ही लाईनचं या ठिकाणी काय होतंय, व्होल्टेज कंट्रोल होतंय. म्हणजे तिन्ही लाईनची व्होल्टेजची मॅग्निट्यूड कंट्रोल होतंय. मग हे आपल्यासाठी डिझायरेबल नाही आहे किंवा ऍक्सेप्टेबल नाही. का, कारण आपण व्होल्टेज जर कंट्रोल केलं अल्टरनेटर जर, तर तिन्ही लाईनचं व्होल्टेज कंट्रोल त्या ठिकाणी होतंय, तिन्ही लाईनच्या व्होल्टेजची मॅग्निट्यूड या ठिकाणी काय होते, चेंज होते. मग ही जी कन्सेप्ट आहे इंटरनल मेथड, ही इंटरनल मेथड ही नॉट ऍक्सेप्टेबल आहे या ठिकाणी. का, कारण जर आपण अशा पद्धतीने अल्टरनेटरचं व्होल्टेज अल्टरनेटरचं एक्साइटेशन चेंज करत असेल तर प्रत्येक ज्या लाईन त्याला कनेक्ट केल्या आहेत त्या प्रत्येक लाईनचं व्होल्टेज या ठिकाणी काय होणार आहे, चेंज होणार आहे. म्हणून कंट्रोलिंग द व्होल्टेज ऑफ एनी ट्रान्समिशन लाईन बाय कंट्रोलिंग द एक्साइटेशन ऑफ द अल्टरनेटर विल ऑल्सो चेंजेस द व्होल्टेज ऑफ द अदर लाईन सो दॅट व्होल्टेज कंट्रोल बाय दिस कंट्रोलिंग एक्साइटेशन of the alternator is not acceptable. का, कारण जर आपण या पद्धतीने व्होल्टेज कंट्रोल करत असेल, आपल्याला या लाईनचं कंट्रोल करायचं असेल तर त्याच ह्या लाईनचा कंट्रोल करत असताना आपल्याला या लाईनचं व्होल्टेज सुद्धा काय होतंय, चेंज होतंय. म्हणून ही मेथड या ठिकाणी ऍक्सेप्टेबल नाहीये. म्हणून आपण दुसऱ्या मेथडकडे जातो, त्याला आपण एक्सटर्नल कंट्रोल असं म्हणतो. ठीक आहे, किंवा एक्सटर्नल मेथड असं म्हणतो. मग ही जी एक्सटर्नल मेथड आहे त्या एक्सटर्नल मेथड मध्ये आपण काय करत असलो, जे आपली लाईन आहे, ज्या लाईनचं आपल्याला व्होल्टेज कंट्रोल करायचं आहे पर्टिक्युलर लाईनचं, त्याच व्होल्टेजच्या लाईन मध्ये आपण काय करतो, कॉम्पन्सेटिंग डिव्हाइस आपण कनेक्ट करतो. म्हणजे त्याच लाईन मध्ये जर आपण कॉम्पन्सेटिंग डिव्हाइस कनेक्ट केलेलं असेल तर त्या पर्टिक्युलर लाईनचं फक्त व्होल्टेज चेंज होणार आहे, बाकी लाईनचं व्होल्टेज आहे असं राहणार आहे. यालाच आपण एक्सटर्नल कंट्रोल एक्सटर्नल मेथड असं म्हणतो. मग या मेथड मध्ये बघा, इन दिस मेथड द व्होल्टेज ऍट द रिक्वायर्ड बसेस विल बी कंट्रोल्ड बाय प्लेसिंग सेपरेट कॉम्पन्सेटिंग डिव्हाइस. या ठिकाणी आपण सेपरेट कॉम्पन्सेटिंग डिव्हाइस प्लेस करतो इन द सिस्टीम सच दॅट other bus voltage will not be affected. दुसऱ्या बसचं व्होल्टेज या ठिकाणी काय होणार नाही, चेंज होणार नाही. जनरली द मॅग्निट्यूड ऑफ व्होल्टेज विल बी कंट्रोल्ड बाय डुईंग रिएक्टिव्ह पॉवर कॉम्पन्सेशन इन द पॉवर नेटवर्क. म्हणजे जी पॉवर सिस्टीम आहे किंवा जे पॉवर नेटवर्क आहे याच्यामध्ये आपण व्होल्टेजची लेवल चेंज करतो, व्होल्टेजची मॅग्निट्यूड चेंज करतो. ती मॅग्निट्यूड कशा पद्धतीने चेंज करतो, जी रिएक्टिव्ह पॉवर आहे त्या रिएक्टिव्ह पॉवरचं चेंज करून, म्हणजे
म्हणजे रिॲक्टिव्ह पॉवर आपण त्यामध्ये इंजेक्ट करतो, रिॲक्टिव्ह पॉवर त्यामधून आपण अब्झॉर्ब करतो. मग हे रिॲक्टिव्ह पॉवर आपण कंट्रोल करत असतो, जनरली जे व्होल्टेज कंट्रोल करतो त्या मेथडमध्ये. मग ह्या रिॲक्टिव्ह पॉवरचं कंट्रोल आपण कशा पद्धतीने करणार आहे हे आपण पाहणार आहे. मग ह्या ज्या एक्सटर्नल मेथड आहेत, ह्या एक्सटर्नल मेथडमध्ये आपण कॉम्पन्सेटिंग हा वर्ड आला. मग हा कॉम्पन्सेटिंग वर्ड काय आहे, हे जे आपण कॉम्पन्सेटिंग डिव्हाइस म्हणतोय, मग या कॉम्पन्सेटिंग डिव्हाइस कोणत्या कोणत्या असणार आहेत तेही आपल्याला या ठिकाणी पाहावं लागेल. मग या ठिकाणी आपण डिफरंट टाइप्स ऑफ कॉम्पन्सेटिंग डिव्हाइस किंवा कॉम्पन्सेटिंग इक्विपमेंट जे की आपण एक्सटर्नल व्होल्टेज कंट्रोल करण्यासाठी आपण यूज करणार आहे, त्या डिव्हाइस आपल्याला या ठिकाणी दिलेले आहेत. पहिली डिव्हाइस आहे शंट कॅपॅसिटर, त्यानंतर शंट इंडक्टर, त्यानंतर सिरीज कॅपॅसिटर तिसरी मेथड असणार आहे. त्यानंतर सिंक्रोनस कंडेन्सर किंवा त्याला आपण सिंक्रोनस कॅपॅसिटर असं म्हणतो, सिंक्रोनस कॉइल किंवा सिंक्रोनस इंडक्टर त्याला असं म्हणतो, आणि त्यानंतर सिंक्रोनस फेज मॉडिफायर किंवा त्याला आपण फेज ॲडव्हान्सर असंही म्हणू शकतो. मग एवढे डिफरंट टाइप्स ऑफ कॉम्पन्सेटिंग इक्विपमेंट्स, शंट कॅपॅसिटर, शंट इंडक्टर, सिरीज कॅपॅसिटर, सिंक्रोनस इंडक्टर आणि सिंक्रोनस फेज मॉडिफायर, या जे 5 प्रकारचे आपल्याकडे जे कॉम्पन्सेटिंग डिव्हाइस आहेत, त्या कॉम्पन्सेटिंग 6 प्रकारच्या कॉम्पन्सेटिंग डिव्हाइस आपण काय करतो, यूज करतो. मग याच्यातील जो सिंक्रोनस कॅपॅसिटर आहे किंवा जो सिंक्रोनस कंडेन्सर आहे तो आपण डिटेलमध्ये डिस्कशन करणारच आहेत. पण तत्पूर्वी जी आपली सिंक्रोनस मशीन असते, सिंक्रोनस मशीन ओव्हर एक्साइटेड असेल आणि तिला जर आपण नो लोड वरती जर ऑपरेट केलेला असेल तर तिलाच आपण काय म्हणतो, सिंक्रोनस कॅपॅसिटर किंवा सिंक्रोनस कंडक्टर असं म्हणतो. त्याचबरोबर अगेन सिंक्रोनस मशीन आपण नो लोडला ऑपरेट केली आणि ती सिंक्रोनस मशीन जर अंडर एक्साइटेशन सिंक्रोनस मशीन असेल, म्हणजेच अंडर एक्साइटेड सिंक्रोनस मशीन ऑपरेटेड ॲट नो लोड कंडिशन इज कॉल्ड ॲज सिंक्रोनस इंडक्टर, तिला आपण काय म्हणतो, सिंक्रोनस इंडक्टर असं म्हणतो. त्याचबरोबर ओव्हर एक्साइटेड सिंक्रोनस मशीन ऑपरेटेड ॲट नो लोड कंडिशनला तिला आपण ज्या वेळेस ऑपरेट करतो तिला आपण काय म्हणतो, सिंक्रोनस कॅपॅसिटर असं म्हणतो. अगेन हा जो सिंक्रोनस फेज मॉडिफायर आहे, हा सिंक्रोनस फेज मॉडिफायर काय हो, ओव्हर एक्साइटेड सिंक्रोनस मशीन ऑपरेटेड अंडर लोडेड कंडिशन किंवा त्याला आपण ऑपरेटेड ॲट लोडेड कंडिशन त्याला असं म्हणतो. मग जर आपण तिला लोड कंडिशन मध्ये ऑपरेट केलेलं असेल, म्हणजे सिंक्रोनस मशीन ओव्हर एक्साइटेड असेल आणि त्याला जर आपण कोणता एका प्रकारचा जर लोड त्याला आपण अप्लाय केलेला असेल तर त्या मशीनला आपण काय म्हणतो, त्याला आपण सिंक्रोनस फेज मॉडिफायर किंवा फेज ॲडव्हान्सर असं म्हणतो. मग या ठिकाणी आपण हे डिफरंट टाइप्स ऑफ कॉम्पन्सेटिंग इक्विपमेंट्स या ठिकाणी पाहिलेले आहेत. यानंतर जे आपले पॉवर सिस्टीम मध्ये जे आपले इक्विपमेंट असतात, म्हणजे जनरली मोटार असतील, त्याचबरोबर ट्रान्सफॉर्मर असतील, ट्रान्समिशन लाईन असतील, हे जे इक्विपमेंट आहेत ह्या इक्विपमेंटचं नेचर कसं असतं, म्हणजे रिॲक्टिव्ह पॉवर ते अब्झॉर्ब करतात की डिलिव्हर करतात. अब्झॉर्ब करतात यालाच आपण सिंक ऑफ रिॲक्टिव्ह पॉवर असं म्हणतो. डिलिव्हर करतात याचाच अर्थ त्यांच्याकडे काहीतरी रिॲक्टिव्ह पॉवर आहे, ते डिलिव्हर करतात याचा अर्थ ते ऍक्ट ॲज अ सोर्स ऑफ रिॲक्टिव्ह पॉवर. मग ते अब्झॉर्ब का करतात, डिलिव्हर का करतात, तेच आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे. मग यामध्ये आपण नेचर ऑफ रिॲक्टिव्ह पॉवर इन इलेक्ट्रिकल इक्विपमेंट हे या ठिकाणी पाहत असताना आपल्याला पहिलं इलेक्ट्रिकल इक्विपमेंट जे की आपण मशीन त्याला म्हणतो, इंडक्शन मोटर असं त्याला म्हणतो. जी आपली इंडक्शन मोटर असते ती इंडक्शन मोटर जनरली काय करते हो, जी रिॲक्टिव्ह पॉवर असते ती रिॲक्टिव्ह पॉवर अब्झॉर्ब करण्याचं काम करते. मग ती जर रिॲक्टिव्ह पॉवर अब्झॉर्ब करत असेल तर त्याला आपण काय म्हणतो, अब्झॉर्प्शन ऑफ रिॲक्टिव्ह पॉवर त्याला, किंवा त्यालाच आपण सिंक ऑफ रिॲक्टिव्ह पॉवर या ठिकाणी असं म्हणतो. अगेन जो जनरेटर असतो इंडक्शन जनरेटर सुद्धा काय करतो, सिंक ऑफ रिॲक्टिव्ह पॉवर किंवा रिॲक्टिव्ह पॉवर या ठिकाणी काय करत असतो, अब्झॉर्प्शन करत असतो. जो आपला ट्रान्सफॉर्मर असतो तो ट्रान्सफॉर्मर काय करतो, अगेन अब्झॉर्प्शन ऑफ रिॲक्टिव्ह पॉवर म्हणजे सिंक ऑफ रिॲक्टिव्ह पॉवर, तोही या ठिकाणी काय करतो, रिॲक्टिव्ह पॉवर अब्झॉर्ब करतो. पण आपली जी ट्रान्समिशन लाईन आलेली होती, आपण ट्रान्समिशन लाईन हा कन्सेप्ट पाहत असताना त्यामध्ये सर्ज इम्पिडन्स लोडिंग हा एक कन्सेप्ट पाहिला होता. त्याचबरोबर जो आपला लोडिंग हा कन्सेप्ट होता तो लोडिंग हा कन्सेप्ट पण आपण पाहिला होता. मग ट्रान्समिशन लाईन मध्ये रिॲक्टिव्ह पॉवरचं अब्झॉर्प्शन कधी होणार आहे, तो रिॲक्टिव्ह पॉवर डिलिव्हर कधी करणार आहे, म्हणजे सोर्स ऑफ रिॲक्टिव्ह पॉवर कधी ऍक्ट होणार आहे, सिंक ऑफ रिॲक्टिव्ह पॉवर कधी होणार आहे, किंवा ती रिॲक्टिव्ह पॉवर घेणार पण नाही आणि देणार पण नाही, अशा आपण वेगवेगळ्या 3 कंडिशन पाहिल्या होत्या. मग त्या 3 कंडिशन कशा होत्या बघा, ज्या वेळेस ट्रान्समिशन लाईनचं लोडिंग
लोडिंग इज इक्वल टू SIL म्हणजेच आयडियल लोडिंग याला आपण म्हणत होतो, अशा वेळेस अशी जी कंडिशन असेल त्यावेळेस ट्रान्समिशन लाईन नायदर अब्झॉर्ब नायदर ऍक्ट ॲज सिंक ऑफ रिएक्टिव्ह पॉवर नॉर सोर्स ऑफ रिएक्टिव्ह पॉवर, म्हणजे रिएक्टिव्ह पॉवर घेणार पण नाहीये देणार पण नाहीये. ज्या वेळेस आपली लोडिंग ही ग्रेटर दॅन SIL होती, म्हणजे सर्ज इम्पिडन्स लोडिंग पेक्षा लोडिंग आपली ग्रेटर होती, त्यावेळेस ट्रान्समिशन लाईन काय करत होती हो, सिंक ऑफ रिएक्टिव्ह पॉवर म्हणजे रिएक्टिव्ह पॉवरचं त्या ठिकाणी काय करत होती, अब्झॉर्प्शन करत होती. त्यालाच आपण सिंक ऑफ रिएक्टिव्ह पॉवर इफ लोडिंग इज ग्रेटर दॅन SIL. जर आपली लोडिंग लेस दॅन SIL असेल तर अगेन ट्रान्समिशन लाईन काय करणार आहे हो, ऍक्ट ॲज सोर्स ऑफ रिएक्टिव्ह पॉवर, म्हणजे ती सोर्स ऑफ रिएक्टिव्ह पॉवर या ठिकाणी ऍक्टिव्ह होणार आहे आणि ती रिएक्टिव्ह पॉवर काय होणार आहे, देणार आहे. मग जनरली आपण ट्रान्समिशन लाईन पाहत असताना ट्रान्समिशन लाईन साठी जनरली आयडियल कंडिशन किंवा इकॉनॉमिकल कंडिशन कोणती होती हो, लोडिंग इज ग्रेटर दॅन SIL. मग त्याच्यामध्ये ट्रान्समिशन लाईनला काय करायला पाहिजे होतं, रिएक्टिव्ह पॉवरचं सिंक करायला पाहिजे होतं. ज्या अंडरग्राउंड केबल होत्या त्या अंडरग्राउंड केबल मध्ये आयडियली किंवा इकॉनॉमिकली लोडिंग इज लेस दॅन SIL असायला पाहिजे होते. मग ती जे केबल होती ती केबल कशी ऍक्ट होणार होती हो, ऍक्ट ॲज अ सोर्स ऑफ रिएक्टिव्ह पॉवर, असं आपण हे पाहिलं होतं. हे झालं ट्रान्समिशन लाईनच्या बाबतीत. नंतर जो आपला हीटर असतो तो हीटर काय करतो, नायदर सिंक नॉर सोर्स ऑफ रिएक्टिव्ह पॉवर, म्हणजे हीटर कोणत्याही प्रकारची रिएक्टिव्ह पॉवर घेत नाहीये किंवा कोणत्याही प्रकारची रिएक्टिव्ह पॉवर देत नाहीये. हीटर हा रेजिस्टिव्ह एलिमेंट आहे, ठीक आहे. त्यानंतर ज्या युजी केबल असतात त्या युजी केबल जनरली सोर्स ऑफ रिएक्टिव्ह पॉवर असतात, कारण त्याच्यामध्ये लोडिंग इज लेस दॅन SIL ही कंडिशन त्या ठिकाणी आपण आयडियली किंवा इकॉनॉमिकल घेत असतो. त्यानंतर आपण सिंक्रोनस जनरेटर आणि सिंक्रोनस मोटर याच्याकडे येणार आहे. मग सिंक्रोनस आणि जनरेटर आणि सिंक्रोनस हे मोटर ही कन्सेप्ट आपल्याला पाहण्याच्या अगोदर आपल्याला जे सिंक्रोनस मोटर आहे आणि सिंक्रोनस जनरेटर आहे त्याच्यामध्ये आपण ओव्हर एक्सायटेशन म्हणतो किंवा अंडर एक्सायटेशन म्हणतो. मग हे ओव्हर एक्सायटेशन म्हणजे काय आहे, त्याचबरोबर जे अंडर एक्सायटेशन आहे त्या अंडर एक्सायटेशन म्हणजे काय आहे हे या ठिकाणी आपल्याला पाहावं लागेल. सिंक्रोनस मशीन हा टॉपिक पाहताना आपण त्यामध्ये ते डिटेल मध्ये पाहणारच आहेत. पण ज्यावेळेस आपण ओव्हर एक्सायटेशन म्हणतो, ओव्हर एक्सायटेशन याचाच अर्थ जो कॉस डेल असणार आहे तो काय असणार आहे, व्होल्टेज पेक्षा जादा असणार आहे. अंडर एक्सायटेशन असेल त्यावेळेस हा जो ई कॉस डेल आहे, ई कॉस डेल इज लेस दॅन व्ही. ज्यावेळेस हा नॉर्मल एक्सायटेशन असेल त्यावेळेस हा जो ई कॉस डेल आहे हा ई कॉस डेल काय असणार आहे, इक्वल टू व्ही असणार आहे. हे आपण सिंक्रोनस मोटर मध्ये डिटेल मध्ये पाहणार आहे. बघा, ज्यावेळेस आपण सिंक्रोनस जनरेटर पाहणार आहे, मग सिंक्रोनस जनरेटर मध्ये आपल्याला या 3 केसेसचा विचार करावा लागणार आहे. मग जो आपण सिंक्रोनस जनरेटर मध्ये अगेन जो व्ही कर्व पाहत असतो तो व्ही कर्व आणि इन्व्हर्टेड व्ही कर्व या ठिकाणी आपल्याला खूप इम्पॉर्टंट यूज होतो त्या व्ही कर्वचा आणि इन्व्हर्टर व्ही कर्वचा. व्ही कर्व आणि इन्व्हर्टेड व्ही कर्व वरून आपल्याला बरेच क्वेश्चन एक्झाम मध्ये जे MCQ विचारले जातात सिंक्रोनस मोटर वरती ते आपल्याला सॉल्व्ह करता येतात. जो व्ही कर्व असतो तो व्ही कर्व आपण IA म्हणजे आर्मेचर करंट वर्सेस फील्ड करंट या दोघांच्या मध्ये जो व्ही कर्व आपण ड्रॉ करत असतो. सिंक्रोनस जर जनरेटर असेल किंवा त्यालाच आपण अल्टरनेटर असेल तर जो अल्टरनेटरचा व्ही कर्व असतो तो अल्टरनेटरचा व्ही कर्व अशा पद्धतीने असतो. मग या ठिकाणी नॉर्मल एक्सायटेशन असते, या हा जो फील्ड वाय एक्स ऍक्सिस आहे त्याच्यावरती आपण फील्ड करंट प्लॉट करतो आणि जो वाय ऍक्सिस आहे त्याच्यावरती आपण आर्मेचर करंट ड्रॉ करतो. मग एक्झाम मध्ये आपल्याला क्वेश्चन असतो IA हा कोणत्या ऍक्सिस वरती प्लॉट केला जातो, एक्स ऍक्सिस वरती केला जातो की वाय ऍक्सिस वरती केला जातो. त्याचबरोबर एक्झाम मध्ये आपल्याला क्वेश्चन असतो की व्ही कर्व हा कोणा दोघांच्या मध्ये प्लॉट केलेला असतो. मग व्ही कर्व हा आर्मेचर करंट आणि फील्ड करंट मध्ये प्लॉट केलेला असतो. त्याचबरोबर जो इन्व्हर्टेड व्ही कर्व आहे तो इन्व्हर्टेड व्ही कर्व कोणा दोघांच्या मध्ये प्लॉट केलेला असतो तर तो जो इन्व्हर्टेड व्ही कर्व आहे तो इन्व्हर्टेड व्ही कर्व पॉवर फॅक्टर वर्सेस फील्ड करंट या दोघांच्या मध्ये इन्व्हर्टेड व्ही कर्व प्लॉट केलेला असतो. मग
म्हणून म्हणजे अगेन हा जो पॉवर फॅक्टर आहे हा पॉवर फॅक्टर अगेन वाय ऍक्सिस वरती घेतला जातो. जो फील्ड करंट असतो तो फील्ड करंट ऑलवेज एक्स ऍक्सिस वरती घेतला जातो. त्याला आपण इन्व्हर्टेड व्ही कर्व म्हणणार आहे. ज्यावेळेस तो पॉवर फॅक्टर वर्सेस आय एफ असणार आहे, ज्यावेळेस आय ए वर्सेस आय एफ असणार आहे त्याला आपण व्ही कर्व म्हणतो. मग नॉर्मल एक्सायटेशनच्या बिफोर या ठिकाणी काय असणार आहे? अंडर एक्सायटेशन असणार आहे. नॉर्मल एक्सायटेशन नंतर काय असणार आहे? ओव्हर एक्सायटेशन असणार आहे. ह्या तीन कंडिशन या ठिकाणी पाहिल्या. त्याच बरोबर जर अंडर एक्सायटेशन असेल तर या ठिकाणी जे रिएक्टिव्ह पॉवर आहे, या ठिकाणी जी रिएक्टिव्ह पॉवर आहे त्या रिएक्टिव्ह पॉवरचं काय होणार आहे? हो, अब्झॉर्प्शन होणार आहे. आपल्याला या ठिकाणी बारकाईने लक्ष द्यायचं आहे. जो आपला अंडर एक्सायटेशनचा पोर्शन आहे त्या अंडर एक्सायटेशन पोर्शन मध्ये क्यू अब्झॉर्ब होणार आहे. ठीक आहे. त्याचबरोबर जो ओव्हर एक्सायटेशनचा पोर्शन आहे त्याच्यामध्ये ऑलवेज क्यू डिलिव्हर होणार आहे. मग हे ऑलवेज आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. अंडर एक्सायटेशन मशीन असेल, मग ते सिंक्रोनस मशीन असेल किंवा सिंक्रोनस मोटर असेल, सिंक्रोनस जनरेटर असेल किंवा सिंक्रोनस मोटर असेल, ज्या वेळेस ती अंडर एक्सायटेशन असणार आहे, ज्यावेळेस ती अंडर एक्सायटेड असणार आहे त्यावेळेस ती ऑलवेज रिएक्टिव्ह पॉवर अब्झॉर्ब करणार आहे. ज्यावेळेस ती ओव्हर एक्सायटेड असेल त्यावेळेस ती ऑलवेज रिएक्टिव्ह पॉवर डिलिव्हर करणार आहे. पण याच्यामध्ये इम्पॉर्टंट काय आहे? याच्यामध्ये इम्पॉर्टंट हे आहे की तिचा पॉवर फॅक्टर हा अंडर एक्सायटेड असेल तर लीडिंग असेल की लॅगिंग, ओव्हर एक्सायटेड असेल तर लॅगिंग असेल की लीडिंग. हा कन्सेप्ट या ठिकाणी महत्वाचा आहे आणि त्याच्यावरतीच आपल्याला एक्झाम मध्ये क्वेश्चन विचारला जातो. जनरली हा जो सिंक्रोनस जनरेटर असतो त्या सिंक्रोनस जनरेटर मध्ये जर तो अंडर एक्सायटेड असेल तर त्याचा पॉवर फॅक्टर काय असतो? लीडिंग पॉवर फॅक्टर असतो. जर तो ओव्हर एक्सायटेड असेल सिंक्रोनस जनरेटर, त्यालाच आपण अल्टरनेटर असं म्हणतोय. आपण बात फक्त करतो या अल्टरनेटरचे. जर तो ओव्हर एक्सायटेशन असेल तर त्याचा पॉवर कसा असतो? पॉवर फॅक्टर लॅगिंग पॉवर फॅक्टर असतो. जर तो नॉर्मल एक्सायटेड असेल तर त्याचा पॉवर हा युनिटी पॉवर फॅक्टर असतो. मग त्याचा पॉवर फॅक्टर जर युनिटी पॉवर फॅक्टर असेल, तो जर नॉर्मली एक्सायटेड सिंक्रोनस जनरेटर असेल तर तो कोणत्याही प्रकारची रिएक्टिव्ह पॉवर अब्झॉर्ब करणार नाही किंवा डिलिव्हर करणार नाही. मग या ठिकाणी नॉर्मल एक्सायटेशनच्या कंडिशन मध्ये जर पॉवर आपण लिहायला गेलो तर या ठिकाणी कोणत्याही प्रकारची क्यू रिएक्टिव्ह पॉवर तो काय करणार आहे? नायदर अब्झॉर्ब नॉर डिलिव्हर. म्हणजे नॉर्मल एक्सायटेड अल्टरनेटर कोणत्याही प्रकारची रिएक्टिव्ह पॉवर घेणार पण नाहीये, कोणत्याही प्रकारची रिएक्टिव्ह पॉवर देणार पण नाहीये. मग या ठिकाणी जर सिंक्रोनस जनरेटर असेल तर एवढ्या गोष्टी आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायच्या आहे. म्हणजेच या ठिकाणी जर लिहायला गेलो आपण तर कशा पद्धतीने लिहितोय बघा. अंडर एक्सायटेड या ठिकाणी ईव्ही लिहितो, याचा अर्थ अंडर एक्सायटेड सिंक्रोनस जनरेटर किंवा त्यालाच या ठिकाणी आपण अल्टरनेटर असं म्हणतो. ठीक आहे. अंडर एक्सायटेड सिंक्रोनस जनरेटर ऑपरेट्स ॲट लीडिंग पॉवर फॅक्टर. लीडिंग पॉवर फॅक्टर या ठिकाणी महत्वाचा आहे. अंडर एक्सायटेड मध्ये ऑपरेट्स ॲट लीडिंग पॉवर फॅक्टर अँड अब्झॉर्ब रिएक्टिव्ह पॉवर. तो रिएक्टिव्ह पॉवरचं काय करतोय? अब्झॉर्प्शन करतोय. त्याचबरोबर जो ओव्हर एक्सायटेड अल्टरनेटर आहे तो ऑपरेट्स ॲट लॅगिंग पॉवर फॅक्टरला तो ऑपरेट करतोय आणि काय करतोय? रिएक्टिव्ह पॉवर काय करतोय? डिलिव्हर करतोय. त्याचबरोबर जो नॉर्मली एक्सायटेड आहे तो ऑपरेट ॲट युनिटी पॉवर फॅक्टर अँड नायदर डिलिव्हर नॉर अब्झॉर्ब. तेच या ठिकाणी लिहिलेलं आहे. ओव्हर एक्सायटेशन जर असेल सिंक्रोनस जनरेटरचं तो सोर्स ऑफ रिएक्टिव्ह पॉवर म्हणून ऍक्ट होणार आहे. सोर्स ऑफ रिएक्टिव्ह पॉवर ओव्हर एक्सायटेशनचं बोलतोय. ओव्हर एक्सायटेशन असेल सोर्स ऑफ रिएक्टिव्ह पॉवर म्हणजेच तो रिएक्टिव्ह पॉवर डिलिव्हर करणार आहे. ऑपरेट कुठे करणार आहे? ऑपरेट्स ॲट लॅगिंग पॉवर फॅक्टर. ऑपरेट्स ॲट लॅगिंग पॉवर फॅक्टर. या ठिकाणी जो पॉवर फॅक्टर आहे तो लॅगिंग आहे. सिमिलरली जर अंडर एक्सायटेशन असेल तर तो ऑलवेज अब्झॉर्प्शन करणार आहे रिएक्टिव्ह पॉवरचं. ऑपरेट कशात होणार आहे? लीडिंग पॉवर फॅक्टर. सिंक ऑफ रिएक्टिव्ह पॉवर लीडिंग पॉवर फॅक्टर. सिमिलरली नॉर्मल एक्सायटेशन असेल कोणत्याही प्रकारची रिएक्टिव्ह पॉवर अब्झॉर्ब करणार नाही किंवा डिलिव्हर करणार नाही. ऑपरेट कुठे होणार आहे?
युनिटी पॉवर फॅक्टरला तो ऑपरेट होणार आहे. हे झालं सिंक्रोनस जनरेटर बाबत. याच्या एक्झॅक्टली अपोजिट मध्ये आपल्याला सिंक्रोनस मोटर साठी पाहायचं असतंय. अगेन सिंक्रोनस मोटर अंडर एक्साइटेड असेल तर ती क्यू अब्सॉर्ब करणार आहे, रिएक्टिव्ह पॉवरचं ती अब्सॉर्प्शन करणार आहे. सिमिलरली ओव्हर एक्साइटेड असेल तर क्यू डिलिव्हर करणार आहे. नॉर्मल एक्साइटेड असेल तर देणार पण नाहीये, घेणार पण नाहीये. फक्त याच्यामध्ये चेंज काय होतंय, या ठिकाणी हा जो लीडिंग पॉवर फॅक्टर होता ड्युरिंग अंडर एक्साइटेशन इन केस ऑफ सिंक्रोनस जनरेटर, तो चेंज होतो मोटर मध्ये गेल्यावर आणि तो पॉवर फॅक्टर काय होतो, अंडर एक्साइटेशन मध्ये पॉवर फॅक्टर लॅगिंग होतो, ओव्हर एक्साइटेशन मध्ये पॉवर फॅक्टर लीडिंग होतो. फक्त एवढाच चेंज सिंक्रोनस मोटर आणि सिंक्रोनस जनरेटरच्या रिएक्टिव्ह पॉवर मध्ये आहे. त्याचबरोबर व्ही कर्व हा दोघांचा सेम असतो. फक्त या ठिकाणी हा जो लीडिंग आहे, ह्या लीडिंग आणि हा जो लॅगिंग आहे, हा लॅगिंग काय होतो या ठिकाणी चेंज होतो. म्हणजे जो व्ही कर्व आहे, अगेन व्ही कर्व याचा काही राहतो, आहे असा राहतो. फक्त अंडर एक्साइटेशन मध्ये याचा पॉवर फॅक्टर लॅगिंग असतो, याचा पॉवर फॅक्टर काय असतो, ओव्हर एक्साइटेशन मध्ये लीडिंग असतो. कोणाचा, सिंक्रोनस मोटरचा. या ठिकाणी आपण सिंक्रोनस मोटर बद्दल बोलतोय. मग सिंक्रोनस मोटर अंडर एक्साइटेशन असेल तर क्यू अब्सॉर्ब करणार आहे ऍट लॅगिंग पॉवर फॅक्टर. ओव्हर एक्साइटेशन असेल ऑपरेट्स ऍट लीडिंग पॉवर फॅक्टर अँड क्यू डिलिव्हर. मग तेच या ठिकाणी लिहिले. ओव्हर एक्साइटेशन असेल तर सोर्स ऑफ रिएक्टिव्ह पॉवर अगेन क्यू डिलिव्हर करणार आहे अँड ऑपरेट्स ऍट लीडिंग पॉवर फॅक्टर. लीडिंग पॉवर फॅक्टरला वर्क होते. अंडर एक्साइटेशन असेल सिंक ऑफ रिएक्टिव्ह पॉवर. अंडर एक्साइटेशन असेल ऑलवेज अब्सॉर्प्शन करणार आहे. सिंक्रोनस मोटर असू द्या, जनरेटर असू द्या, अंडर एक्साइटेशनला ती घेणारच आहे, ओव्हर एक्साइटेशनला ती देणारच आहे. म्हणजे आपल्याला कमी पडत असेल तर ती घेणार आहे, आपल्याला आपल्याकडे जादा असेल तर ती देणार आहे. या भाषेत आपण या ठिकाणी लक्षात ठेवू शकतो. ठीक आहे. त्याचबरोबर जो नॉर्मल एक्साइटेशन आहे, त्या नॉर्मल एक्साइटेशन मध्ये जे सिंक्रोनस मोटर आहे ती नायदर सिंक नॉर सोर्स ऑफ रिएक्टिव्ह पॉवर ऑपरेट कुठे होणार आहे, ऑपरेट्स ऍट युनिटी पॉवर फॅक्टर. मग हे जे आपल्याला एलिमेंटचं जे डिफरंट नेचर आहे फॉर रिएक्टिव्ह पॉवर, हे आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. याच्यामध्ये जो इम्पॉर्टंट पार्ट आहे हा आपल्याला एक्झामच्या दृष्टीने खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे. त्याचबरोबर व्ही कर्व बद्दल आपण डिस्कशन केलं. व्ही कर्व हा IA वर्सेस फील्ड करंट, IA वर्सेस फील्ड करंट वरती तो त्याचा ग्राफ प्लॉट केलेला असतो. अगेन सिंक्रोनस जनरेटर आणि सिंक्रोनस मोटर मध्ये आपल्याला लक्षात काय ठेवायचं आहे, सिंक्रोनस जनरेटर आणि सिंक्रोनस मोटर मध्ये आपल्याला अंडर एक्साइटेशन असेल तर तो नेहमी घेणारच आहे. अंडर आहे म्हणजे त्याला कमी आहे म्हणजे तो काय करतोय, घेतोय. पण तो कमी असताना, घेत असताना त्याचा पॉवर फॅक्टर आपल्याला या ठिकाणी बघणं गरजेचं आहे. जर सिंक्रोनस जनरेटर असेल तर अंडर एक्साइटेशन मध्ये पॉवर फॅक्टर लीडिंग असणार आहे. जर सिंक्रोनस मोटर असेल तर त्याचा अंडर एक्साइटेशन मध्ये पॉवर लॅगिंग असणार आहे. एक्झॅक्ट रिव्हर्स केस मध्ये क्यू डिलिव्हरला होणार आहे. जर लीडिंग हा अंडर एक्साइटेशन मध्ये असेल तर लॅगिंग हा ओव्हर एक्साइटेशन मध्ये असणार आहे. लॅगिंग हा अंडर एक्साइटेशन मध्ये मोटरसाठी असेल तर लीडिंग हा मोटरसाठी ओव्हर एक्साइटेशन मध्ये असणार आहे. हे या ठिकाणी आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. मग यानंतर आपण रिलेशन बिटवीन रिसिविंग अँड व्होल्टेज अँड नेट रिएक्टिव्ह पॉवर, म्हणजे जे आपण ट्रान्समिशन लाईन मध्ये जे इक्वेशन आपण डिराइव्ह केलं होतं, म्हणजे सेंडिंग अँड व्होल्टेज पासून जसं आपण रिसिविंग अँड व्होल्टेजला गेलो होतो, जे रिलेशन आपण त्या ठिकाणी डिराइव्ह केलं होतं तशा पद्धतीचं रिलेशन आपल्याला या ठिकाणी पाहावं लागेल. आपल्याला त्याशिवाय रिएक्टिव्ह पॉवर कशा पद्धतीनं फ्लो होते किंवा रिएक्टिव्ह पॉवर हा कन्सेप्ट काय आहे त्याशिवाय आपल्याला समजणार नाहीये. मग जनरली आपण ट्रान्समिशन लाईन पाहत असताना आपण काय करतो बघा, अशा पद्धतीने आपण त्याही ठिकाणी ट्रान्समिशन लाईन घेतली होती. या ठिकाणी आपण काय केला होता, याला लोड कनेक्ट केला होता. हा ट्रान्समिशन लाईनचा काय होता, रिसिविंग एंड व्होल्टेज होता. हा ट्रान्समिशन लाईनचा काय होता, सेंडिंग एंड व्होल्टेज होता. मग सेंडिंग एंड व्होल्टेज आपण ऍट एन अँगल ऑफ डेल घेतला होता. जो रिसिविंग एंड व्होल्टेज होता तो आपण रेफरन्सला घेतला होता. मग अशा पद्धतीने याचा जो इम्पिडन्स आहे तो इम्पिडन्स आपण एक्सेस अशा पद्धतीने घेतला होता. ठीक आहे. मग असं आपण कुठं पाहिलं होतं, ज्यावेळेस आपण लॉंग ट्रान्समिशन लाईनचं अनालिसिस करत होतो त्यावेळेस आपण अशा पद्धतीने रिलेशन स्टॅटिक पॉवर इक्वेशन ज्यावेळेस आपण पाहत होतो, स्टॅटिक पॉवर ट्रान्सफर इक्वेशन, त्यावेळेस आपण अशा पद्धतीने ते कॅल्क्युलेशन केलेलं आहे. त्या लेक्चरमध्ये आपण ते इझिली पाहू शकता. मग बघा, जी रिएक्टिव्ह पॉवर होती ते रिएक्टिव्ह पॉवर कशी आली होती, QS इज इक्वल टू VS डिवायडेड बाय एक्सेस
ब्रॅकेटमध्ये VS मायनस VR हे याचं मॉड घेतो आपण. मॉडमध्ये या ठिकाणी पण मॉड असणार आहे. कॉस ऑफ डेल अशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी रिॲक्टिव्ह पॉवर आली होती. मग ही जर रिॲक्टिव्ह पॉवर आपण मोर स्टेबल आहे असं म्हटलं तर या ठिकाणी ही जी कॉस डेलची व्हॅल्यू असणार आहे. जर मोर स्टेबल आपली सिस्टीम आहे तर त्या ठिकाणी कॉस डेलची व्हॅल्यू 1 असणार आहे. म्हणून ही जी रिॲक्टिव्ह पॉवर जनरली आपण घेतो QS इज इक्वल टू VS डिवायडेड बाय एक्सेस VS मॉड ऑफ VS मायनस मॉड ऑफ VR अशा पद्धतीने आपण घेतो. मग हे जे इक्वेशन आहे या ठिकाणी हे इक्वेशन या ठिकाणी खूप महत्त्वाचं आहे. हे इक्वेशन आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. QS इज इक्वल टू VS डिवायडेड बाय एक्सेस VS मायनस VR अशा पद्धतीने हे इक्वेशन आहे. मग जर यालाच आपण फर्दर डिस्कशन करायला गेलो तर फर्दर डिस्कशन कशा पद्धतीने होते बघा. जे इक्वेशन आलं होतं ते इक्वेशन काय होतं. QS is equal to VS divided by XS in bracket mod of VS minus mod of VR. जर आपल्याला रिॲक्टिव्ह पॉवर बद्दल बोलायचं असेल तर रिॲक्टिव्ह पॉवरची टर्म आपण काय करतो या ठिकाणी सेपरेट करतो. रिसिव्हिंग एंड व्होल्टेज बद्दल आपल्याला बोलायचं आहे तर आपण रिसिव्हिंग एंड व्होल्टेजची टर्म या ठिकाणी सेपरेट करावी लागेल. मग ते सेपरेट करण्यासाठी अगोदर आपल्याला ब्रॅकेटचे सिम्प्लिफिकेशन करावं लागेल आणि सिम्प्लिफिकेशन करून नंतर आपल्याला ती टर्म सेपरेट करावी लागेल. म्हणजेच या ठिकाणी हा जो एक्सेस रिप्रेझेंट करतोय तो एक्सेस या ठिकाणी काय करतोय ट्रान्समिशन लाईनचा तो काय करतोय इम्पिडन्स किंवा त्याला आपण रिॲक्टन्स असं म्हणूया. एक्सेस आहे याचा अर्थ काय आहे तो ट्रान्समिशन लाईनचा रिॲक्टन्स आहे. ट्रान्समिशन लाईनचा इम्पिडन्स हा Z इज इक्वल टू R प्लस JXL अशा पद्धतीने असतो. पण ट्रान्समिशन लाईनचा जो रेजिस्टन्स असतो तो R इज स्मॉलर दॅन खूप स्मॉल असतो कोणापेक्षा X पेक्षा. म्हणून त्याला आपण निग्लेक्ट करतो आणि त्याला आपण X म्हणजे ट्रान्समिशन लाईनचा रिॲक्टन्स घेतो. म्हणून या ठिकाणी हा फक्त X आलेला आहे. जर आपण या सिम्प्लिफिकेशन केलं या X लाच आपण फक्त X आहे असंही या ठिकाणी लिहू शकतो. म्हणजे या ठिकाणी आपलं ज्यादा कन्फ्युजन त्या ठिकाणी होणार नाही. ठीक आहे. याला आपण जर अशा पद्धतीने लिहिलं जर आपल्याला रिसिव्हिंग एंडचं व्होल्टेज पाहिजे असेल तर रिसिव्हिंग एंडच्या व्होल्टेजसाठी मी काय करतोय बघा VR इज इक्वल टू टर्म सेपरेट आउट करतोय आणि रिसिव्हिंग एंडचं व्होल्टेज या ठिकाणी मी काय करतोय डायरेक्ट लिहितोय VS मायनस X डिवायडेड बाय मॉड ऑफ VS इंटू Q अशा पद्धतीने हे काय येणार आहे आपलं रिसिव्हिंग एंडचं व्होल्टेज येणार आहे. अगेन हा जो फॉर्म्युला आहे रिसिव्हिंग एंड फॉर्म्युला हा अगेन या ठिकाणी खूप इम्पॉर्टंट आहे. या ठिकाणी काय असणार आहे हो या ठिकाणी QS ही QSच काय हो नेट रिॲक्टिव्ह पॉवर आहे. जर त्या नेट रिॲक्टिव्ह पॉवरचाच फ्लो आपण कंट्रोल केला म्हणजेच पॉवर सिस्टीम मध्ये जर आपण फक्त रिॲक्टिव्ह पॉवर जर आपण कंट्रोल केले असेल तर जो रिसिव्हिंग एंडचा व्होल्टेज येणार आहे ते रिसिव्हिंग एंडला जे फ्लक्च्युएशन येणार आहे ते फ्लक्च्युएशन ह्या सगळं QS वर डिपेंड आहे. मग जनरली आपण व्होल्टेज कंट्रोल करतोय याचाच अर्थ काय करतोय फक्त या रिॲक्टिव्ह पॉवरचा फ्लो आपण कंट्रोल करतोय. जर रिॲक्टिव्ह पॉवर आपण इंजेक्ट करत असेल तर ही टर्म वाढणार आहे. ही टर्म वाढली असेल तर हा डिफरन्स कमी होणार आहे. जो VR आहे तो VR कसा होणार आहे स्टेबल येणार आहे. म्हणजे VR कसा होणार आहे ज्यादा क्लोज टू VS येण्याचा प्रयत्न करणार आहे. जर रिॲक्टिव्ह पॉवर आपण कमी केले म्हणजे अब्झॉर्ब करत असेल जर रिसिव्हिंग एंडचा व्होल्टेज ज्यादा असेल सेंडिंग एंड पेक्षा रिॲक्टिव्ह पॉवर एक्सेस असेल ती रिॲक्टिव्ह पॉवर आपल्याला काय करावं लागेल सिस्टीम मधून काढावी लागेल म्हणजे त्याचं अब्झॉर्प्शन करावं लागेल. जर आपण त्यासाठी सिस्टीमचा हा जो QS आहे तो कमी केला तर या ठिकाणी हा डिफरन्स काय होणार आहे डिफरन्स या ठिकाणी ही टर्म अगेन स्मॉल होणार आहे. VS मायनस द स्मॉल डिफरन्स काय होणार आहे हा VR ची व्हॅल्यू काय होणार आहे कमी होणार आहे. अशा पद्धतीने आपण रिॲक्टिव्ह पॉवरचा फ्लो कंट्रोल करून काय करत असतो व्होल्टेज कंट्रोल करत असतो. मग या फॉर्म्युलानुसार आपण ट्रान्समिशन लाईनचं व्होल्टेज कशा पद्धतीने कंट्रोल करणार आहे ते आपल्याला पाहायचं आहे. हा फॉर्म्युला खूप इम्पॉर्टंट आहे. या QS जो आहे तो QS काय हो नेट रिॲक्टिव्ह पॉवर net reactive power flow in द सिस्टीम. मग या सिस्टीम ह्या पॉवरचा फ्लो आपण कंट्रोल करून काय करत असतो रिसिव्हिंग एंडचं व्होल्टेज या ठिकाणी काय करत असतो आपण कंट्रोल करत असतो. त्यानंतर आपण जनरली जे आपण कॉम्पन्सेटिंग डिव्हाइस यूज करत असतो त्या कॉम्पन्सेटिंग डिव्हाइस मध्ये आपण कॅपॅसिटर आणि इंडक्टर म्हणजे आपण शंट कॅपॅसिटर पाहिला त्याचबरोबर आपण पाहणार आहोत त्याचबरोबर आपण शंट इंडक्टर पाहणार आहोत. मग शंट कॅपॅसिटर असेल शंट इंडक्टर असेल तर त्यांचं नेचर कसं असतं रिॲक्टिव्ह पॉवरचं ते नेचरही आपल्याला या ठिकाणी पाहावं
पाहावं लागेल. जनरली जर आपण या ठिकाणी बघा, आता आपल्याला इम्पॉर्टंट डिस्कशन, इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे या ठिकाणी, तो इम्पॉर्टंट कन्सेप्ट आपला या ठिकाणी आपल्याला क्लिअर करून घ्यायचा आहे. त्यानुसार आपल्याला मग नंतर जे आपण डिस्कशन करणार आहे ते डिस्कशन आपल्याला खूप इझी होणार आहे. आपण पहिल्यांदा काय करूया, कपॅसिटरचं नेचर पाहूया. जनरली मी या ठिकाणी एक कपॅसिटर घेतोय, ठीक आहे. हा कपॅसिटर मी या ठिकाणी घेतलेला आहे. या कपॅसिटरची व्हॅल्यू सपोज सी आहे, त्याचं जो व्होल्टेज आहे त्याला मी VC आहे असं मानतोय. त्याचबरोबर यातून जो फ्लो होणारा करंट आहे तो करंट मी काय म्हणतोय, IC करंट एवढा यातून काय होतोय, फ्लो होतोय असं मी या ठिकाणी मानतोय. जे व्होल्टेजची मॅग्निट्यूड आहे ते व्होल्टेजची मॅग्निट्यूड मी काय करतो बघा, V इज इक्वल टू VM साइन ऑफ ओमेगा टी, VM साइन ऑफ ओमेगा टी. अशा पद्धतीने मी काय करतोय, याला सायनुसॉइडल व्होल्टेज या ठिकाणी काय करतोय, मी अप्लाइड करतोय. मग कपॅसिटरच्या मध्ये जर करंट अशा पद्धतीने एंटर करत असेल तर करंट कुठे एंटर करतोय बघा, या ठिकाणी इम्पॉर्टंट आहे. करंट कुठे एंटर करतोय, ऍट पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ कपॅसिटर. जर करंट हा पॉझिटिव्ह टर्मिनल मध्ये एंटर करत असेल तर आपण कन्सेप्ट ऑफ अब्सॉर्ब्ड पॉवर आणि कन्सेप्ट ऑफ डिलिव्हर पॉवर पाहिलेला आहे. जेव्हा जेव्हा करंट हा पॉझिटिव्ह टर्मिनलला एंटर करणार आहे तेव्हा तेव्हा त्या ठिकाणी पॉवरचं अब्सॉर्प्शन होणार आहे. जेव्हा जेव्हा करंट हा पॉझिटिव्ह टर्मिनल पासून लिव्ह करणार आहे तेव्हा तेव्हा त्या ठिकाणी पॉवरचं डिलिव्हर होणार आहे. त्याला आपण डिलिव्हर्ड पॉवर असं म्हणतो. मग या ठिकाणी हा जर करंट या ठिकाणी एंटर करत असेल तर या ठिकाणी हा जो कपॅसिटर आहे, हा कपॅसिटर काय करणार आहे, पॉवर अब्सॉर्ब करणार आहे. मग त्याने पॉवर अब्सॉर्ब केलेली लीडिंग पॉवर असेल की लॅगिंग पॉवर असेल, अगेन पॉवर हा शब्द म्हणतोय पण ती रिअल पॉवर असणार आहे का हो, रिअल पॉवर नसणार आहे. कपॅसिटर डज नॉट absorb any real power. Capacitor absorb or deliver only real power, reactive power. म्हणजे तो रिएक्टिव्ह पॉवरचं अब्झॉर्प्शन करणार आहे किंवा रिएक्टिव्ह पॉवरचं तो डिलिव्हर करणार आहे. जर मग असं असेल तर या ठिकाणी काय लिहू शकतो बघा, कपॅसिटर absorbs. आता कपॅसिटर अब्सॉर्ब्स एवढंच आपल्याला या ठिकाणी लिहिता येणार आहे. लिहिता काय येणार आहे, कारण हा पॉझिटिव्ह करंट जो आहे तो करंट काय करतोय, पॉझिटिव्ह टर्मिनलला या ठिकाणी एंटर करतोय. आपण V ची व्हॅल्यू घेतलेली आहे, ती V ची व्हॅल्यू आपण अजून घेतलेली आहे. व्होल्टेज सायनुसॉइडल आहे, त्याची व्हॅल्यू V इज इक्वल टू VM साइन ओमेगा टी. या ठिकाणी जो करंट फ्लो होणार आहे, करंट फ्लोईंग थ्रू दिस कपॅसिटर, IC इज इक्वल टू आपल्याला माहिती असतं C dVC बाय dt. अशा पद्धतीने आपण घेतो. मग जर आपण व्होल्टेजची व्हॅल्यू या ठिकाणी ठेवली C इंटू dVC बाय dt, ह्या व्होल्टेजचं जर आपण डेरिव्हेटिव्ह घेतलं तर ते डेरिव्हेटिव्ह कसं येतं, VM साइन ओमेगा टीचं डेरिव्हेटिव्ह कॉस ओमेगा टी इंटू कॉस ओमेगा टीचं डेरिव्हेटिव्ह ओमेगा. म्हणजे त्या ठिकाणी जी IC ची व्हॅल्यू आली ती व्हॅल्यू मी या ठिकाणी लिहितोय बघा, IC इज इक्वल टू, या ठिकाणी हा ओमेगा पुढे घेतोय, ओमेगा C VM कॉस ऑफ ओमेगा टी. अशा पद्धतीने आपल्याला हा जो करंट आहे, हा करंट या ठिकाणी आपल्याला भेटलेला आहे जो की तो कपॅसिटर मधून फ्लो होतोय. आपण व्होल्टेज कशामध्ये घेतलं होतं, आपण व्होल्टेज साइन मध्ये घेतलं होतं. आपल्याला करंट कशामध्ये आलाय, कोसाइन मध्ये आलेला आहे. जर आपल्याला एखाद्या व्होल्टेजची म्हणा किंवा करंटची म्हणा जर वेव्हफॉर्म काढायचा असेल किंवा फेजर डायग्राम काढायचा असेल तर ते दोन्ही आपल्याला सेम रेफरन्स मध्ये घ्यावे लागतात. हे आपण फेजर अल्जेब्रा शिकत असताना पाहिलेलं होतं. मग जर हे दोन्ही वेगवेगळ्या फेजर मध्ये असतील किंवा वेगवेगळ्या फेज मध्ये असतील, वेगवेगळ्या रेफरन्स मध्ये असतील, याचा रेफरन्स साइन असेल, याचा रेफरन्स कॉस असेल, तर यांना आपण डायरेक्टली याची फेजर ड्रॉ करू शकत नाही. डायरेक्टली फेजर आपण ड्रॉ करू शकलो असतो, त्यासाठी आपल्याला ग्राफिकल अप्रोच कडे जावं लागतं. पण जर या ठिकाणी आपल्याला कम्पेअर करायचं असेल तर हे दोन्ही आपल्याला सेम फेजर मध्ये पाहिजे असायला पाहिजेत. मग आपण फेजर अल्जेब्रा शिकत असताना मी सोपी ट्रिक सांगितली होती, कॉस ओमेगा टी ला आपण साइन ओमेगा टी मध्ये कन्वर्ट कसं करू शकतो, साइन ओमेगा टी ला आपण कॉस ओमेगा टी मध्ये कन्वर्ट कसं करू शकत होतो, हे फेजर अल्जेब्रा शिकत असताना आपण पाहिलेलं होतं. मग अगेन या ठिकाणी जर आपल्याला डिस्कशन करायचं असेल तर आपण या ठिकाणी आणखी शॉर्ट मध्ये कशा पद्धतीने त्यांना कन्वर्जन करतो हे या ठिकाणी आपण पाहणार आहोत. ठीक आहे, आपण एक ग्राफिकल अप्रोच मध्ये एक ग्राफ काढला होता. या ठिकाणी कॉस ओमेगा टी, या ठिकाणी प्लस ऑफ साइन ओमेगा टी, प्लस ऑफ कॉस ओमेगा टी, मायनस ऑफ कॉस ओमेगा टी आणि मायनस ऑफ साइन ओमेगा टी. मग साइन ओमेगा टी पासून जर आपल्याला कॉस ओमेगा टी कडे जायचं असेल तर साइन ओमेगा टी
जेव्हा जेव्हा आपण अँटी क्लॉकवाईज मध्ये घुमतो, म्हणजे जेव्हा जेव्हा आपण अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये घुमतो त्यावेळेस आपण प्लस ऑफ 90 घेतो, म्हणजे जो जे फेजर असतो तो घुमतो कसा अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये. अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये घुमल्यावर तो 90 डिग्री हा पॉझिटिव्ह अँगल क्लिअर करत असतो. जर मग आपण अँटी क्लॉकवाईज मध्ये जर 90 डिग्री घुमलो तर आपण कुठे जातोय, कॉस ओमेगा टी ला जातोय. म्हणजे त्याला आपण साइन ऑफ ओमेगा टी प्लस 90 असं लिहू शकतो. साइन ओमेगा टी या रेफरन्स पासून आपण 90 डिग्री पुढे गेलोय अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये. का? कारण प्लस 90 घेतलाय. मला कुठे गेलो, मी पोहोचलो कॉस ओमेगा टी ला पोहोचलो. मला पोहोचायचं कुठे होतं, कॉस ओमेगा टी ला. मी कॉस ओमेगा टी ला कधी पोहोचलो, ज्या वेळेस मी साइन ओमेगा टी पासून 90 डिग्री हे अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये घुमलो. मला मायनस ऑफ कॉस ओमेगा टी पाहिजे असेल, मला मायनस ऑफ कॉस ओमेगा टी पाहिजे असेल, मी साइन ओमेगा टी ला आहे, मला मायनस ऑफ कॉस ओमेगा टी पाहिजे असेल, मला घुमावं कोणत्या डायरेक्शन लागतंय, मला घुमावं हे क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये लागतंय. जेव्हा जेव्हा मी क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये घुमतो तेव्हा तेव्हा जो अँगल तयार होतो त्या अँगल कसा तयार होतो, मायनस अँगल तयार होतो. जर आपण जे या ऑपरेटरनं जर आपण क्लॉकवाईज मध्ये घुमलो तर जो अँगल तयार होणार आहे तो अँगल किती तयार होतो, मायनस 90 डिग्री. जर मग या ठिकाणाहून या साइन ओमेगा टीला किंवा या मायनस कॉस ओमेगा टीला जर आपण लिहायचं म्हटलं तर या ठिकाणाहून बघा अगेन साइन ऑफ ओमेगा टी पासून जर मी 90 डिग्री इकडे गेलो म्हणजे अँगल कसं येणार आहे, मायनस येणार आहे. मायनस ऑफ 90 डिग्री इज इक्वल टू मी कुठं आलो, मायनस ऑफ कॉस ओमेगा टीला. म्हणजे मायनस ऑफ कॉस ओमेगा टीला मी या ठिकाणी आलो. सिमिलर वे मध्ये जर आपण आणखी डिस्कशन करायला गेलो, या साइन ओमेगा टी पासून मला जर मायनस ऑफ साइन ओमेगा टी ला जायचं असेल तर मी कशा पद्धतीने लिहू शकतो बघा. या साइन ओमेगा टी पासून मी अशा पद्धतीने या मायनस साइन ओमेगा टी कडे जाऊ शकतो आणि या अशा पद्धतीनेही मायनस ऑफ साइन ओमेगा टी कडे जाऊ शकतो. म्हणजे या ठिकाणी बघा साइन ऑफ ओमेगा टी प्लस ऑफ 180 डिग्री इज इक्वल टू मायनस ऑफ साइन ओमेगा टी आणि अगेन साइन ऑफ ओमेगा टी मायनस ऑफ 180 इज इक्वल टू अगेन मायनस ऑफ साइन ओमेगा टी. म्हणजे मी प्लस न गेलो तर तिथे जातोय, मायनस न गेलो तर पण तिथे जातोय. म्हणजे अँटी क्लॉकवाईज मध्ये घुमलो तरी तिथे गेलो, क्लॉकवाईज मध्ये घुमलो तरी तिथे गेलो. म्हणून याला आपण दोघांच्या कॉम्बिनेशनला कसं लिहितो बघा, हे जे दोन लिहिलेले आहेत या दोघांच्याच कॉम्बिनेशनला आपण कसं लिहितो, साइन ऑफ ओमेगा टी प्लस मायनस ऑफ 180 इज इक्वल टू साइन ओमेगा टी. हा फॉर्म्युला आपल्याला बऱ्याच ठिकाणी पाहायला मिळतो. त्याचबरोबर कॉस ओमेगा टी पासून हा जो कॉस ओमेगा टी आहे या ठिकाणी बघा, हा जो कॉस ओमेगा टी आहे या कॉस ओमेगा टी पासून मला मायनस कॉस ओमेगा टी ला जायला हा एक मार्ग आहे, त्याचबरोबर हा एक मार्ग आहे. मग दोन्ही मार्गाने जर गेलो तर मी त्याला कसं लिहितो बघा, कॉस ऑफ ओमेगा टी प्लस मायनस 180 डिग्री इज इक्वल टू मायनस ऑफ कॉस ओमेगा टी. हाही फॉर्म्युला आपल्याला बऱ्याच ठिकाणी पाहायला मिळतो. तो फॉर्म्युला कशा पद्धतीने येतो हे आपल्याला ठिकाणी पाहायचं आहे. कॉस ऑफ ओमेगा टी प्लस ऑफ 180 डिग्री भेटला तर आपण कसं घुमतो, आपण प्लस घेतला तर अँटी क्लॉकवाईज मध्ये जातो. जर मायनस ऑफ 180 डिग्री घेतला तर आपण क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये घेतो. हे इम्पॉर्टंट रिझल्ट या ठिकाणी आपल्याला अशा पद्धतीने लक्षात ठेवता येतील. हा फक्त ग्राफ आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. या ग्राफवरून आपण प्रत्येक रिझल्ट या ठिकाणी लक्षात ठेवू शकतो. मग या ठिकाणी आपल्याला रिझल्ट कुठला महत्वाचा होता बघा, आपण जे आपल्या क्वांटिटी होत्या दोन क्वांटिटी, त्या दोन क्वांटिटी कशा होत्या, व्होल्टेज साइन मध्ये होता आणि करंट कसा होता, कॉस मध्ये होता. मग आपल्याला जर दोन्हीही क्वांटिटी जर साइन मध्ये आणायच्या असतील तर आपल्याला काय करावं लागेल, या साइन मध्ये काहीतरी ऍड केल्यावर आपण कुठे जाणार आहे, कॉस मध्ये जाणार आहे. मग तेच आपण पाहिलं होतं. जर या साइन मध्ये आपण 90 डिग्री प्लस ने गेलो म्हणजे 90 डिग्री अँटी क्लॉकवाईज घुमलो तर आपल्याला कॉस ओमेगा टी ही टर्म भेटते. म्हणजे या ठिकाणी याला आपण रिफ्लेक्स कशा पद्धतीने बघू शकतो, करू शकतो बघा, IC इज इक्वल टू ओमेगा सी इंटू VM कॉस ऑफ ओमेगा टी लाच हा जो कॉस ऑफ ओमेगा टी आहे त्यालाच आपण साइन ऑफ ओमेगा टी प्लस 90 डिग्री असं लिहू शकतो. साइन ऑफ ओमेगा टी प्लस 90 डिग्री जर असं लिहिलं तर ह्या दोन्ही टर्म कशा आल्या हो, सेम रेफरन्स मध्ये आल्या. म्हणजे हा जो VM साइन ओमेगा टी आणि IC पण काय आला, ओमेगा सी इंटू VM साइन ऑफ ओमेगा टी, दोन्ही टर्म सेम रेफरन्स मध्ये आल्या. जर याला आपण आता कंपॅरिझन करायला गेलो तर याचं कंपॅरिझन बघा आपण कशा पद्धतीने करतो. म्हणजे याचे फेजर ड्रॉ करायला गेलो तर फेजर आपण कशा पद्धतीने ड्रॉ करतो बघा. या ठिकाणी हा जो व्होल्टेज आहे हा व्होल्टेज
व्होल्टेज मी काय करतोय रेफरन्सला घेतोय. मग या व्होल्टेज पासून हा जो करंट आहे तो करंट कसा जातोय बघा, रेफरन्स काय आहे साइन ऑफ ओमेगा टी. ह्या रेफरन्स पासून साइन ऑफ ओमेगा टी पासून हा प्लस 90 डिग्री घुमतोय. जेव्हा जेव्हा प्लस 90 येईल तेव्हा तेव्हा आपण काय घुमतो, अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये घुमतोय. हे आपण ऑलरेडी फेजर अल्जेब्रा मध्ये पाहिलेलं आहे. मग अगेन हा जो फेजर आहे आपला, हा फेजर आपण या ठिकाणी ड्रॉ करूया. हा जो व्ही आहे, हा व्ही फेजर, हा जो आय चा फेजर आहे तो आय कुठे जाणार आहे हो 90 डिग्री मध्ये. याला ह्या व्होल्टेजला काय करणार आहे हो, लीड करणार आहे. म्हणजे याचं नेचर कसं असणार आहे हो, लीडिंग नेचर असणार आहे. मग या ठिकाणी हा जो कॅपॅसिटर असणार आहे, जर कॅपॅसिटरची अरेंजमेंट अशा पद्धतीने असेल तर हा कॅपॅसिटर काय करणार आहे हो, लीडिंग नेचर मध्ये ऑपरेट होणार आहे. म्हणजेच या ठिकाणी जर लीडिंग असेल तर पॉवर फॅक्टर याचा लीडिंग असणार आहे. मग या ठिकाणी आपण अशा पद्धतीने लिहू शकतो का बघा, कॅपॅसिटर अब्सॉर्ब लीडिंग रिएक्टिव्ह पॉवर. हा अब्सॉर्ब तर करणार आहे पॉवर, पण त्या पॉवरचं नेचर आपल्याला माहिती नव्हतं. मग ते नेचर पाहण्यासाठी आपण काय केलं, एवढं डिस्कशन केलं. यानुसार आपण ह्या कन्क्लुजनला आलो की कॅपॅसिटर काय करतोय, पॉवर अब्सॉर्ब करतोय. आपल्याला ऑलरेडी माहिती होतं, पण त्या पॉवरचं नेचर हे लीडिंग आहे की लॅगिंग आहे हे नेचर आपल्याला माहिती नव्हतं. मग या ठिकाणी आपल्याला नेचर कळालं. त्याचं नेचर काय आहे, कॅपॅसिटर अब्सॉर्ब लीडिंग रिएक्टिव्ह पॉवर. हे या ठिकाणी इम्पॉर्टंट कन्क्लुजन आहे. हे कन्क्लुजन आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. कॅपॅसिटर अब्सॉर्ब करतो, कोणती पॉवर अब्सॉर्ब करतो, लीडिंग रिएक्टिव्ह पॉवर या ठिकाणी काय करत असतो, तो अब्सॉर्ब करत असतो. हे झालं कॅपॅसिटर बाबतीत. जर आपण याच ठिकाणी जर इंडक्टर बाबतीत जर डिस्कशन करायला गेलो तर या ठिकाणी बघा आपण डिस्कशन आता करतोय या ठिकाणी आपण कॅपॅसिटर बाबत डिस्कशन केलं. कॅपॅसिटरने पॉवर अब्सॉर्ब केलेली किती आहे हो, त्याने लीडिंग रिएक्टिव्ह पॉवर या ठिकाणी अब्सॉर्ब केलेली आहे. जर आपल्याला ते पॉवर जर त्याला डिलिव्हर करायला लावायचं असेल तर डिलिव्हर केलेल्या पॉवरचं नेचर कसं असेल हे आपल्याला या ठिकाणी पाहणं गरजेचं आहे. मग जर कॅपॅसिटर बद्दल आणखी आपल्याला बोलायला गेलो आपण तर कॅपॅसिटर बद्दल आपण कसं बोलू शकतो बघा. या ठिकाणी आपण कॅपॅसिटरने अब्सॉर्ब केलेली पॉवर पाहिली तर आपल्याला डिलिव्हर केलेली पॉवर जर आपल्याला पाहायची असेल तर या ठिकाणी बघा अगेन मी या ठिकाणी आपल्याला डिलिव्हर पॉवर हा कन्सेप्ट या ठिकाणी पाहायचा आहे. अगेन मी या ठिकाणी हा कॅपॅसिटर घेतोय, त्याच्या अक्रॉसचं व्होल्टेज मी काय घेतोय, अगेन व्हीसी घेतोय. मी जो करंटची डायरेक्शन त्या ठिकाणी अब्सॉर्ब म्हणजे पॉझिटिव्ह पासून एंटर केला होता तोच करंटची डायरेक्शन या ठिकाणी मी काय करतोय बघा, करंटची डायरेक्शन मी काय करतोय या ठिकाणी हा जो करंट आहे कॅपॅसिटर मधून फ्लो होणारा हा करंट काय होतोय, या पॉझिटिव्ह टर्मिनल पासून काय होतोय, लिव्ह होतोय. जर तो करंट पॉझिटिव्ह पासून लिव्ह होत असेल तर त्याला आपण काय म्हणतो, जो कॅपॅसिटर आहे तो कॅपॅसिटर काय करतो, कॅपॅसिटर डिलिव्हर्स. म्हणजे कॅपॅसिटर काय करणार आहे या ठिकाणी, डिलिव्हर करणार आहे. काय डिलिव्हर करणार आहे, रिएक्टिव्ह पॉवर डिलिव्हर करणार आहे. अगेन पॉवर डिलिव्हर करतो हे आपल्याला समजलं, रिएक्टिव्ह पॉवर, पण त्या पॉवरचं नेचर कसं आहे आपल्याला समजणार नाही. मग ते नेचर समजण्यासाठी अगेन आपण या ठिकाणी काय करतो बघा, अगेन आपल्याला पॉवरचं नेचर या ठिकाणी माहिती करून घ्यायचं आहे. मग ते पॉवरचं नेचर माहिती करून घेण्यासाठी अगेन V इज इक्वल टू VM साइन ऑफ ओमेगा टी असं लिहितो. त्याचबरोबर जो कॅपॅसिटरचा करंट आहे तो करंट आपण मगाच्या केसमध्ये कसा लिहिला होता, C dVC बाय dt. हा करंट आपण मगाच्या केसमध्ये घेतला होता ज्यावेळेस करंट हा पॉझिटिव्हला एंटर करत होता. पण जर करंट आपण पॉझिटिव्ह पासून लिव्ह करत असेल, जर करंटची डायरेक्शनच आपण चेंज केलेली असेल तर या ठिकाणी हा जो करंट आहे हा करंट काय घ्यावा लागेल, आपल्याला मायनस घ्यावा लागेल. म्हणजे हे जे एक्सप्रेशन आहे त्या एक्सप्रेशन मध्ये करंटचे आपल्याला मायनस साइन पुट करावं लागेल. अगेन जे एक्सप्रेशन आपलं जे डेरिव्हेटिव्ह घेऊन जे आपलं आलं होतं IC इज इक्वल टू ओमेगा C VM कॉस ऑफ ओमेगा टी, हे जे काही प्रिव्हियस केस मध्ये आलेलं होतं यामध्ये मायनस साइन असल्यामुळे काय होणार आहे, या ठिकाणी हे मायनस साइन असणार आहे. अगेन हा साइन मध्ये आहे, अगेन हा कॉस मध्ये आहे, पण हा कुठल्या कॉस मध्ये आहे, हे मायनस साइन आल्यामुळे हा मायनस ऑफ कॉस ओमेगा टी या साइन मध्ये आहे. मग आपण डिस्कशन केल्याप्रमाणे बघा, जर आपल्याला मायनस ऑफ कॉस ओमेगा टी ला मायनस ऑफ कॉस ओमेगा टी आणि साइन ओमेगा टी मध्ये जर कंपॅरिझन करायचं असेल तर साइन पासून जर आपण क्लॉकवाईज मध्ये मायनस 90 न घुमलो तर आपल्याला कुठे जातोय, मायनस साइन ओमेगा टी कडे जातोय. म्हणजे हा फॉर्म्युलाकडे आपल्याला पाहायचा आहे. मग या फॉर्म्युलानुसार बघा हा जो मायनस ऑफ कॉस ओमेगा टी आहे त्याला आपण रिप्लेस करू शकतो कशाने, साइन ऑफ ओमेगा टी मायनस
मायनस 90 डिग्री इज इक्वल टू मायनस ऑफ कॉस ओमेगा टी. हे जे ग्राफिकल अप्रोच आहे तो ग्राफिकल अप्रोच करून बघा, आपल्याला आन्सर हेच यायला पाहिजे. मग या ठिकाणी आय सी इज इक्वल टू ओमेगा सी व्हीएम साइन ऑफ ओमेगा टी मायनस 90 डिग्री. ही व्हॅल्यू आपल्याला या फंक्शनची या ठिकाणी काय होणार आहे हो, मिळणार आहे. दोन्ही काय झाले, एका सेम फंक्शन मध्ये झाले. जर दोन्ही एका सेम फंक्शन मध्ये झाले तर या ठिकाणी बघा लिहितोय मी, या ठिकाणी हा दोघांचा ग्राफ या ठिकाणी प्लॉट करतोय. तो प्लॉट कशा पद्धतीने असणार आहे बघा. आपण जो व्होल्टेज या ठिकाणी अगेन या ठिकाणी आपलं व्होल्टेज असणार आहे, त्याला आपण व्ही म्हणणार आहे. पण जो करंट आहे तो करंट काय करतो, त्या व्होल्टेजला -90 जातोय. म्हणजेच तो काय जातोय, क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये घुमत असणार आहे. जर तो क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये घुमत असेल तर काय होणार आहे, तो करंट हा त्या व्होल्टेजला काय करणार आहे, 90 डिग्रीनं काय करणार आहे हो, लॅग करणार आहे. म्हणजेच करंटचं नेचर कसं आहे, लॅगिंग आहे. या ठिकाणी लिहू शकतो का बघा, कॅपॅसिटर डिलिव्हर्स लॅगिंग रिएक्टिव्ह पॉवर. म्हणजे जे कॅपॅसिटरने डिलिव्हर केलेले पॉवर असणार आहे ती पॉवर कशी असणार आहे, लॅगिंग रिएक्टिव्ह पॉवर असणार आहे. हे कन्क्लुजन आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचे आहेत. मग आपण दोन कन्क्लुजन पाहिले, ते दोन कन्क्लुजन कसे होते बघा. हे दोन्ही कन्क्लुजन या ठिकाणी आपण पाहूया. ज्या वेळेस कॅपॅसिटर आपला डिलिव्हर करणार असतो, जो कॅपॅसिटर असतो तो कॅपॅसिटर काय करतो, डिलिव्हर करतो. कोणती पॉवर डिलिव्हर करतो, लॅगिंग किंवा कॅपॅसिटर डिलिव्हर्स लॅगिंग रिएक्टिव्ह पॉवर. त्याचबरोबर जो कॅपॅसिटर असतो तो कॅपॅसिटर अब्जॉर्ब करतो पॉवर. कसली पॉवर अब्जॉर्ब करतो, लीडिंग रिएक्टिव्ह पॉवर. लीडिंग क्यू तो काय करत असतो, अब्जॉर्ब करत असतो. हे दोन स्टेटमेंट आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचे आहेत. कॅपॅसिटरने डिलिव्हर केलेली पॉवर लॅगिंग रिएक्टिव्ह पॉवर असते, कॅपॅसिटरने अब्जॉर्ब केलेली पॉवर ही लीडिंग रिएक्टिव्ह पॉवर असते. हे आपण कॅपॅसिटरच्या बाबतीमध्ये पाहिलं. आपल्याला अगेन सेम हे जे आहे ते आपल्याला इंडक्टरच्या बाबतीत पाहावं लागेल. मग जर आपण इंडक्टरच्या बाबतीत पाहायला गेलो तर अगेन आपण अशीच केस डिस्कशन करणार आहे. या ठिकाणी आपण इंडक्टर बद्दल बोलणार आहे. इंडक्टर आपण सिमिलर वेने या ठिकाणी घेणार आहे, जसा आपण कॅपॅसिटर घेतला होता. ठीक आहे, या ठिकाणी हा इंडक्टर झाला, याच्या अक्रॉसचं व्होल्टेज काय झालं हो, व्हीएल झालं. यातून फ्लो होणारा करंट काय झाला, आयएल झाला. जर करंट पॉझिटिव्हला एंटर करत असेल तर या ठिकाणी एल अब्जॉर्ब, हा इंडक्टर काय करतोय, अब्जॉर्ब करतोय. पण कोणती पॉवर अब्जॉर्ब करतोय, रिएक्टिव्ह पॉवर अब्जॉर्ब करतोय. त्या रिएक्टिव्ह पॉवरचं नेचर कसं आहे, लॅगिंग आहे की लीडिंग आहे ते पाहण्यासाठी आपण काय करतोय बघा. या ठिकाणी हा जो एल आहे किंवा हा जो आय आहे, करंट या ठिकाणी आपण अज्युम करतोय. मगाच्या केसमध्ये आपण व्होल्टेज अज्युम केलं, या केसमध्ये आपण करंट अज्युम करतोय. करंटची व्हॅल्यू आय इज इक्वल टू आय एम साइन ऑफ ओमेगा टी ही व्हॅल्यू आपण घेतली. कॅपॅसिटरच्या अक्रॉसचं व्होल्टेज आपण पाहिलं होतं, व्हीएल इज इक्वल टू एल डी आय बाय डी टी. या ठिकाणी ह्या आय ची व्हॅल्यू या ठिकाणी ठेवली आणि जर कॅल्क्युलेशन केलं आय एम कॉस ऑफ ओमेगा टी इंटू ओमेगा, मग यालाच आपण अशा पद्धतीने लिहू शकतो का बघा. हा जो व्हीएल आहे तो व्हीएल इज इक्वल टू ओमेगा एल आय एम कॉस ऑफ ओमेगा टी. हे काय आलं, इंडक्टरच्या व्होल्टेजचं एक्सप्रेशन आलं. अगेन जे आपण रेफरन्स पाहिले होते, साइन मध्ये आहे, कॉस मध्ये आहे, आपल्याला दोघांना एका रेफरन्स मध्ये कन्वर्ट करावं लागेल. मग आपण ऑलरेडी डिस्कशन केल्यामुळे केल्याप्रमाणे कॉस ओमेगा टी साइन ओमेगा टी मध्ये जर कंपॅरिझन करत असेल, साइन ओमेगा टी पासून आपण प्लस 90 डिग्री गेलो, अँटी क्लॉकवाईज मध्ये थोडं घुमलो 90 डिग्री ना, तर आपण कुठं पोहोचतो, कॉस ओमेगा टी या गावाला, कॉस ओमेगा टीच्या गावाला पोहोचतो. मग त्याच्या गावाला जायचं असेल तर 90 डिग्री आपल्याला क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये घुमावं लागेल, सॉरी अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये घुमावं लागेल. घुमलो म्हणजेच साइन ऑफ ओमेगा टी प्लस ऑफ 90 डिग्री असं आपण घुमलो तर आपण कॉस ओमेगा टीच्या गावाला जातो. म्हणजे या गावाला गेलो असेल तर या कॉस ओमेगा टीला आपण रिप्लेस करू शकतो. म्हणजे व्हीएल इज इक्वल टू ओमेगा एल आय एम साइन ऑफ ओमेगा टी प्लस ऑफ 90 डिग्री. अगेन दोन्ही रेफरन्स आपल्याकडे सेम भेटले, साइन रेफरन्स भेटला, साइन रेफरन्स भेटला. याची जर फेजर आपल्याला या ठिकाणी ड्रॉ करायचं असेल तर फेजर आपण कशा पद्धतीने या ठिकाणी ड्रॉ करणार आहे ते फेजर या ठिकाणी आपण बघूया.
ठीक आहे. आपण घुमलोय कसं अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये आपण घुमलोय. आपल्याकडे I चा रेफरन्स आहे, आपल्याकडे V चा रेफरन्स आहे, आपल्याकडे दोघांचेही रेफरन्स आहेत. मी या ठिकाणी फेजर जे आपला रेफरन्स आहे करंटला मी या ठिकाणी रेफरन्स घेतोय. सपोज या ठिकाणी हा करंट आहे जो की Im साइन ऑफ ओमेगा टी आहे, म्हणजे हा मी रेफरन्स घेतलेला आहे. VL कुठे येतोय? VL साइन ऑफ ओमेगा टी प्लस ऑफ 90 डिग्री येतोय, म्हणजे यापासून तो प्लस 90 डिग्री काय होतोय? अँटी क्लॉकवाईज मध्ये घुमतोय. म्हणजे हा काय आला माझ्याकडे? V आला किंवा VL आला. म्हणजेच बघा हा जो VL आहे आणि I आहे या दोघांकडे पाहिलं तर हा जो करंट दिसतोय हा करंट काय करतोय? 90 डिग्रीनं या इंडक्टरच्या व्होल्टेजला काय करतोय? लॅग करतोय. मग आपण जर इंडक्टरचा जो करंट आहे तो जर 90 डिग्रीनं लॅग करत असेल म्हणजे याचं नेचर कसं असणार आहे? याचं नेचर हे लॅगिंग नेचर असणार आहे. जर याचं नेचर लॅगिंग असेल तर या ठिकाणी जे आपण म्हटलं होतं इंडक्टर अब्सॉर्ब करतोय, पण काय अब्सॉर्ब करतोय? कोणत्या प्रकारची पॉवर अब्सॉर्ब करतोय? तर हा इंडक्टर अब्सॉर्ब लॅगिंग रिएक्टिव्ह पॉवर, लॅगिंग रिएक्टिव्ह पॉवर हा कन्सेप्ट या ठिकाणी लक्षात ठेवायचा आहे. इंडक्टरने अब्सॉर्ब केलेली पॉवर कशी असणार आहे? लॅगिंग पॉवर असणार आहे. हे झालं इंडक्टरने अब्सॉर्ब केलेली पॉवर झाली. आता जर इंडक्टरला पॉवर डिलिव्हर आपल्याला करायला लावायची असेल, आपण अब्सॉर्ब पॉवर पाहिली, जर आपल्याला इंडक्टरने डिलिव्हर केलेली पॉवर आपल्याला कॅल्क्युलेट करायची असेल तर इंडक्टर डिलिव्हर पॉवर कधी करणार आहे हो? जेव्हा करंट हा त्याच्या पॉझिटिव्ह टर्मिनल पासून लिव्ह करणार आहे तेव्हा तो पॉवर काय करणार आहे? डिलिव्हर करणार आहे. मग त्याने डिलिव्हर केलेली पॉवर काय असणार आहे? तो ऑलवेज डिलिव्हर कोणती पॉवर करणार आहे? तो ऑलवेज डिलिव्हर रिएक्टिव्ह पॉवर करणार आहे. मी या ठिकाणी पॉवर 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 म्हणतो, याचा अर्थ काय आहे? ती रिएक्टिव्ह पॉवर आहे ना की ऍक्टिव्ह पॉवर आहे. ऍक्टिव्ह पॉवर जो आपला इंडक्टर असतो किंवा जो कॅपॅसिटर असतो तो अब्सॉर्ब पण करत नाहीये आणि डिलिव्हर पण करत नाही. ठीक आहे. फक्त काय करतो? रिएक्टिव्ह पॉवरचं अब्सॉर्प्शन आणि डिलिव्हर करू शकतो. अगेन या ठिकाणी L झाला, अगेन या ठिकाणी VL झाला. अगेन मी I इज इक्वल टू Im साइन ऑफ ओमेगा टी सायनसॉइडल क्वांटिटी घेतोय. अगेन जो VL असणार आहे तो VL कसा असणार आहे? बघा ज्या केस मध्ये करंट एंटर करत होता त्या ठिकाणी आपण पॉझिटिव्ह साइन घेतलं होतं. जर तो लिव्ह करत असेल तर मायनस ऑफ L di/dt अशा पद्धतीने आपल्याला करंट भेटणार आहे. अगेन आपण याचं डेरिव्हेटिव्ह घेऊ. त्यावेळेस डेरिव्हेटिव्ह घेतल्यावर जर VL ची व्हॅल्यू मिळणार आहे मायनस ऑफ ओमेगा L Im कॉस ऑफ ओमेगा टी, म्हणजे या ठिकाणी VL इज इक्वल टू ओमेगा L Im मायनस ऑफ कॉस ओमेगा टी ही टर्म या ठिकाणी आपल्याला भेटणार आहे. मग आपल्याला साइन ओमेगा टी या रेफरन्स पासून कॉस ओमेगा टी ला जायचं आहे. म्हणजेच या ठिकाणी प्लस ऑफ साइन ओमेगा टी आहे. मला जायचंय कोणत्या गावाला? मला मायनस ऑफ कॉस ओमेगा टी या गावाला जायचं आहे. मला फिरावं कसं लागेल? मी असं फिरलो तर जास्त फिरावं लागेल. शॉर्टकट कुठला आहे? हा शॉर्टकट आहे. या शॉर्टकट मार्गाने गेलो तर मला मायनस 90 डिग्री फिरलो की मी मायनस ऑफ कॉस ओमेगा टी या गावाला गेलो. म्हणजेच या ठिकाणी साइन ऑफ ओमेगा टी मायनस ऑफ 90 इज इक्वल टू मायनस ऑफ कॉस ओमेगा टी ही टर्म या ठिकाणी भेटते. जर मग अशी टर्म मला भेटत असेल तर या मायनस ऑफ कॉस ओमेगा टी ला मी साइन ओमेगा टी मायनस ऑफ 90 याने रिप्लेस करू शकतो. जर मी या ठिकाणी याला रिप्लेस केलं तर कसं लिहू शकतो? बघा VL इज इक्वल टू ओमेगा L Im साइन ऑफ ओमेगा टी मायनस ऑफ 90 अशा पद्धतीने मी या VL ला लिहू शकतो. मी I हा रेफरन्स घेतला होता. अगेन या ठिकाणी I हे रेफरन्स घेऊन मी जर फेजर ड्रॉ केली तर I हा रेफरन्स आहे. VL कसा जातोय? त्याला 90 डिग्रीने काय करतोय? लॅग करतोय. म्हणजे जो हा VL असणार आहे हा VL कसा असणार आहे? अशा पद्धतीने असणार आहे. मग याच्यामध्ये बघा लॅगिंग आणि लीडिंग नेचर जर आपल्याला पाहायचं असेल तर मी ऑलरेडी फेजर अल्जेब्रा हा चॅप्टर बेसिक इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग मला शिकवत असताना पाहिलं होतं की मला जिथून मला पाहायचं आहे मी जर या VL वर बसलो आणि VL वरून मला जर I कडे पाहायचं असेल म्हणजे या करंट कडे पाहायचं असेल तर मला अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये पाहावं लागतील. जर मला I हा अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये दिसला तर तो कसा असणार आहे? लीडिंग म्हटला जाणार आहे. जर मला तो क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये घुमला तर त्याला मी लॅगिंग असं म्हणणार आहे. मग हा जो I आहे याला 90 डिग्रीनं लीड करतोय. याचा अर्थ करंट हा काय करतोय? करंट लीड्स व्होल्टेज बाय 90 डिग्री. त्याचबरोबर जर मी याला अँटी क्लॉकवाईज मध्ये पाहिलं जर मला मला क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये पाहायचं गेलो तर जर मी अशा पद्धतीने पाहायला गेलो तर मी पाहू शकतो. मग असं पाहिल्यानंतर मला हा क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये पाहतोय. मग जर मी याला असं लिहू शकलो I लीड्स
V बाय प्लस 90 डिग्री, तो प्लस 90 डिग्री जर लीड करत असेल तर अगेन हा जो I आहे, हा I जो V आहे, हा V काय करतोय, हा जो I आहे ह्या I ला काय करतोय 270 डिग्रीनं काय करतोय, लीड करतोय. का लीड करतोय, कारण मी जर याला असं अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये पाहायला गेलो, मी बसलो कुठं, मी I ला बसलो, मी I वरती बसलो, या करंट वरती बसलो, मी पाहतोय कुणाकडे, V कडे पाहतोय, मला अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये पाहावं लागेल, तर I जो V आहे तो V लीड्स करंट बाय 270 डिग्री, किंवा हा जो V आहे हा V लॅग्स करंट बाय 90 डिग्री. हे आपल्याला कन्क्लुजन या ठिकाणी लिहिता यायला पाहिजे. जर मग असं असेल तर हा जो VL आहे, हा VL आणि IL मध्ये जर पाहिलं तर हा जो I आहे, हा I कसा आहे हो, लीडिंग इन नेचर आहे. म्हणजे करंट जर इंडक्टरच्या अक्रॉसचा जर लीडिंग इन नेचर असेल तर याला आपण कशा पद्धतीने लिहू शकतो बघा, याने प्लस टर्मिनल पासून हा लिव्ह करतोय. याचाच अर्थ काय आहे, जर हा प्लस पासून लिव्ह करत असेल तर या ठिकाणी मी लिहू शकतो, या ठिकाणी मग जो हा इंडक्टर असणार आहे तो इंडक्टर काय करणार आहे हो, डिलिव्हर करणार आहे. काय डिलिव्हर करणार आहे, जर करंट हा लीडिंग नेचरचा असेल या ठिकाणी तर तो जो इंडक्टर आहे तो इंडक्टर काय करणार आहे, लीडिंग रिएक्टिव्ह पॉवर तो काय करणार आहे, डिलिव्हर करणार आहे. आपण पाहिलं होतं जो याला अब्सॉर्ब करत होता तो अब्सॉर्ब काय करत होता हो, लॅगिंग क्यू काय करत होता, तो अब्सॉर्ब करत होता. मग हे आपण पाहिलं लीडिंग कधी करणार आहे, सॉरी आपण लीडिंग रिएक्टिव्ह पॉवर कधी अब्सॉर्ब करणार आहे, किंवा लॅगिंग रिएक्टिव्ह पॉवर कधी अब्सॉर्ब करणार आहे, आणि लीडिंग रिएक्टिव्ह पॉवर कधी डिलिव्हर करणार आहे, हे आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. मग यानंतर जर आपल्याला हे जे आपण 4 टाइप पाहिले याचे, म्हणजे तो अब्सॉर्ब कधी करतोय, डिलिव्हर कधी करतोय, हे जे आपण पाहिलं, आपल्याला हे ग्राफच्या टेबलच्या माध्यमातून जर आपल्याला लिहायचं असेल तर टेबलच्या माध्यमातून आपण कशा पद्धतीने या ठिकाणी लिहू शकतो ते या ठिकाणी आपल्याला पाहणं गरजेचं आहे. मी या ठिकाणी काय करतोय, एक टेबल ड्रॉ करतोय ज्याच्यामध्ये आपण इंडक्टर पाहिलेला होता, कॅपॅसिटर पाहिलेला होता. मग तो अब्सॉर्ब कधी करतो, तो डिलिव्हर कधी करतो, हे जर आपल्याला पाहायचं असेल तर हे आपण या ठिकाणी इझिली पाहू शकतो. ठीक आहे, या ठिकाणी आपण अशा पद्धतीने हा टेबल फॉर्म करतोय. या टेबलमध्ये आपण 3 कॉलम आणि 4 रो घेतलेले आहेत. मग यामध्ये बघा हा टेबल फॉर्म करत असताना आपल्याला पहिल्यांदा जो आपण पाहिला होता तो आपण काय पाहिला होता, जो आपला कॅपॅसिटर होता तो कॅपॅसिटर या ठिकाणी पाहिला होता. ठीक आहे, आपण पहिल्यांदा कॅपॅसिटर पाहिला होता. या कॅपॅसिटर मध्ये आपण तो अब्सॉर्ब कधी करतो, डिलिव्हर कसं करतो. मग आपण कॅपॅसिटर मध्ये काय पहिल्यांदा पाहिलं होतं, तो अब्सॉर्ब काय करतो. त्याचबरोबर दुसऱ्यांदा आपण पाहिलं होतं अगेन कॅपॅसिटरची केस घेतली होती, ज्यावेळेस तो काय करत होता, डिलिव्हर करत होता. मग डिलिव्हर केलेली पॉवर या ठिकाणी काय होती ती आपण पाहिली होती. त्याचबरोबर आपण तिसऱ्या केसमध्ये आपण इंडक्टर घेतला होता. चौथ्याही केसमध्ये आपला इंडक्टर होता. मग इंडक्टर अब्सॉर्ब काय पॉवर, कुठली पॉवर करत होता, त्याचबरोबर तो डिलिव्हर कोणती पॉवर करत होता हे आपण पाहिलेलं आहे. जो कॅपॅसिटर अब्सॉर्ब करत होता त्या कॅपॅसिटरने अब्सॉर्ब केलेली पॉवर कशी होती हो, लीडिंग रिएक्टिव्ह पॉवर तो काय करत होता, अब्सॉर्ब करत होता. जी डिलिव्हर केलेली पॉवर होती ती डिलिव्हर केलेली पॉवर लॅगिंग रिएक्टिव्ह पॉवर तो काय करत होता, डिलिव्हर करत होता. त्याचबरोबर जो आपण इंडक्टर पाहिला होता तो इंडक्टर काय करत होता हो, लॅगिंग रिएक्टिव्ह पॉवर काय करत होता, तो अब्सॉर्ब करत होता. अगेन जो इंडक्टर होता तो इंडक्टर डिलिव्हर काय करत होता हो, इंडक्टर डिलिव्हर्स लीडिंग रिएक्टिव्ह पॉवर, त्याला आपण क्युबेलेटरने डिनोट करतो. मग अशा पद्धतीने आपण हे जे 4 प्रकार पाहिले, अब्सॉर्प्शन डिलिव्हर, म्हणजे कॅपॅसिटर अब्सॉर्ब कधी करतो, डिलिव्हर कधी करतो, कोणती रिएक्टिव्ह पॉवर तो डिलिव्हर करत असतो, कोणती रिएक्टिव्ह पॉवर तो अब्सॉर्ब करत असतो, हे आपल्याला एक्झामच्या दृष्टीने खूप महत्त्वाचं आहे. हे आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. मग आपण व्होल्टेज कंट्रोलची करत असताना आपण काय काय पाहिलं, व्होल्टेज कंट्रोलची गरज काय आहे, त्यानंतर व्होल्टेज कंट्रोलच्या मेथड म्हणजे आपण इंटरनल मेथड त्याचे क्लासिफिकेशन पाहिलं, इंटरनल मेथड किंवा त्याला आपण एक्साइटेशन मेथड म्हणतो. मग इंटरनल मेथडचं ड्रॉबॅक काय आहे ते आपण पाहिलं. त्यानंतर आपण एक्सटर्नल मेथडचे जे कॉम्पन्सेटिंग डिव्हाइस होते ते कॉम्पन्सेटिंग डिव्हाइस बद्दल आपण बोललो. मग त्यानंतर आपण जनरली जो इंडक्टर आहे किंवा जो कॅपॅसिटर आहे त्या इंडक्टर आणि कॅपॅसिटरचं बिहेवियर कसं आहे हेही आपण पाहिलं. आणि त्याच्या अगोदर आपण जे रिएक्टिव्ह पॉवर फ्लोला कंट्रोल करून आपण कशा पद्धतीने रिसिव्हिंग एंडचं व्होल्टेज या ठिकाणी आपण कंट्रोल करू शकतो तेही आपण या ठिकाणी पाहिलं. आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये जे आपल्या कॉम्पन्सेटिंग डिव्हाइस होत्या, शंट कॅपॅसिटर म्हणा, शंट इंडक्टर, सिरीज कॅपॅसिटर म्हणा, सिंक्रोनस फेज मॉडिफायर, सिंक्रोनस त्याला आपण फेज ॲडव्हान्सर असं म्हणतो, सिंक्रोनस कंडेन्सर म्हणा किंवा सिंक्रोनस इंडक्टर म्हणा, या ज्या डिव्हाइस आहेत कॉम्पन्सेटिंग डिव्हाइस आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहणार आहोत. थँक्यू.